40 पॉईंट तरी दिलेले आहेत, 40-45 पॉईंट आरामशीर दिलेले. 3 PM स्ट्रॅटजी आपण शिकणार आहे स्ट्रॅटजी. ओके, 3 PM स्ट्रॅटजी आपण शिकणार आहे. सर धन अकाउंट कसे ओपन करायचे, काही लिंक आहे का? लिंक पाठवायची. ओके, लिंक पाठवतो, नसेल तर तुम्ही प्ले स्टोरला जाऊन घेऊ शकताय. ओके सर, एसएल हिट झाला आज. स्वप्नील भाऊ कसं काय हिट झाला? कुठल्या साईडला पोझिशन तुम्ही घेतल्या होत्या? व्यू तर बेरिश होता, मार्केट पण बेरिशच होतं. कॉल साईडला गेलते का तुम्ही चुकून? शेवटी मार्केटने दिली 3 वाजता मुवमेंट आली शेवटी. त्याच्या अगोदर मार्केट पूर्ण बेरिशच्या ताब्यात होतं, सेलरच्या ताब्यात होतं मार्केट. इथं बघा काय केलं मार्केटने माहिती आहे का, इथं 2 ठिकाणी ट्रॅप झाला. एक म्हणजे सेल पुट बायर पण इथं ट्रॅप झाला आणि कॉल बायर पण नंतर ट्रॅप झाला. आता बऱ्याच लोकांना काय वाटलं की हा सपोर्ट ब्रेक होणार म्हणून पुट बाय केला असेल बऱ्याच. त्यांचे स्टॉप लॉस इथं कुठेतरी लागले असेल, त्यांनी या कॅन्डल त्यांचे स्टॉप लॉस खाल्ले. आणि इथं जरी समजा स्टॉप लॉस नसता गेला तरी पण इथं त्यांचा टाइम डिके भरपूर झाला. एवढ्यामध्ये 15 इथं लक्षामध्ये भरपूरही झालं. त्याच्यानंतर बघा इथं काय झालं, नंतर बऱ्याच लोकांना वाटलं इथून मार्केट रिव्हर्स फिरले, परंतु इथं ट्रेंड लाईनचा वर रेजिस्टन्स होता एक प्राईजला. ट्रेंड लाईनचा एक रेजिस्टन्स होता इथे या लेवलला. ओके, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी इथं कॉल बाय करण्याचा प्रयत्न केला परत याच्या आसपास कुठेतरी इथं, आणि त्यांचा पण स्टॉप लॉस नंतर मार्केटने खाल्ला. सकाळी इथे एक आपली फक्त एक कॅन्डल झाली होती बेरिश इंगल्फिंग टाईप काहीतरी, थोडंसं त्या कॅन्डलने काम केलंय. कॅन्डल म्हणण्यापेक्षा व्ह्यूच बेरिश होता, कारण ऑलरेडी मार्केट एवढं गॅप अप ओपनिंग देत आहे. इथून हे 100 पॉईंट गॅप अप ओपन आहे इथं, आणि अजून तुम्ही मार्केटला वर एक्सपेक्टेड करतात, हे चुकीचं आहे. मी ऑलरेडी सांगितलं होतं की मार्केट जास्त वर जाणं कठीण आहे, कारण वर 25,000ची राऊंड फिगर लेवल आहे, लक्षात ठेवा. 25,000चा आज काय केलं मार्केटनं, फेक ब्रेकआउट दाखवला आज अपसाईडला. हे बघा, हातून ही तुमची 25,000ची राऊंड फिगर लेवल बरोबर आहे. ही जर का तुम्ही पकडली तर बघा इथून मार्केटनं काय केलं, एक फेक ब्रेकआउट दाखवून दिला तुम्हाला इथं. इथं काय झालं, फेक ब्रेकआउट झाला 25,000च्या लेवलचा, आणि तिथून मार्केटनं काय केलं, सेलिंग करायला सुरुवात केली ऑपरेटरनं. ओके, त्याच्यामुळे सांगतोय की सांगताना पण सांगितलं होतं आपल्या टेलिग्रामवरती की हा रेजिस्टन्स आहे, तर थोडंसं जपून काम करा, फेक ब्रेकआउट होऊ शकतो. त्याच्यामुळे बाईंग साईडला आज मी इंटरेस्टेड नव्हतोच. मी याच्यामध्ये आज काम केलेलंच नाही ऑप्शनमध्ये, मी स्टॉकमध्येच काम केलं आज, कारण इंटरडे स्टॉक सिलेक्शनमध्येच काम केलं. आणि ज्या दिवशी वाटलं की मार्केटमध्ये किंवा आपलं मन आपल्याला सांगते की आज नको ऑप्शनमध्ये काम करायला, त्यावेळेस बिनधास्त नाही करायचं. आपल्या सेटअपनुसार मार्केटमध्ये नाही कंडिशन बनत तर विनाकारण त्याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करू नका. येते का लक्षामध्ये? त्याच्यामुळं आज ऑप्शनमध्ये मी आज काम केलेलंच नाही, कारण माझा व्ह्यू बेरिश होता. पण मला तसं व्ह्यू बेरिश होता, भले मार्केट बेरिश साईडला गेलेला आहे, पण माझ्या सेटअपनुसार आलेलं नाही मार्केट. त्याच्यामुळे मी ट्रेड घेतलेला नाही, त्याच्यामुळे मी ट्रेडच केला नाही आज. फक्त स्टॉकमध्ये केला, जे की टेलिग्रामवरती तुम्हाला दाखवला. इंट्राडेमध्ये भेटलं थोडंफार काही ना काहीतरी. त्याच्यामध्ये MTF मी करत नाही, इंट्राडेमध्ये MTF मी कधीच करत नाही. ओके, समजलं? काय असेल तर अजून तुम्हाला हे करतो नंतर ना. आता उद्याचा व्ह्यू नंतर सांगेल तुम्हाला. 15 मिनिटामध्ये बघा चार्ट कसा बनलेला आहे, कशा पद्धतीने मार्केटनं. आणि तुम्हाला सांगितलं काय, मार्केटला एक ऑब्झर्व करा तुम्ही, बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व करा. मार्केट करते काय बघा. बऱ्याच लोकांना मार्केटचं कंडिशन समजा, मार्केट माहिती आहे का तुम्हाला भावना, चालतं कसं माहिती आहे का? हा, इथून जर का मार्केट असं पुलबॅक दिलं ना, लक्षात घ्या, ब्रेकआउट ट्रेडर कसे फसतात सांगतो तुम्हाला. इथून हा पुलबॅक दिला ना, मार्केटला जर का वरच जायचं, मार्केट काय करतं माहिती आहे का, इथून हा रेजिस्टन्सचा फेक ब्रेकआउट दाखवतो. हा फेक ब्रेकआउट दाखवणार, इथून परत सेलिंग येणार. आता बरीच लोक इथं काय करणार, कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे. त्यांचे स्टॉप लॉस मार्केटला माहिती आहे इथं हिट होणार आहेत, बरोबर आहे. मग बरीच लोक नंतर काय करतात, इथं पुट बाय करण्याचा प्रयत्न करतात, आणि मार्केट नंतर त्यांचा पण एसल खाते. आपल्याला माल कुठं उचलायचा असतो माहिती आहे, ह्या डीपमध्ये माल उचलायचा असतो, आणि इथं वर गेल्यावर माल इथं विकायचा असतो, या लेवलच्या आसपास. तुम्हाला दाखवतो निफ्टीमध्ये बघा कसं पॅटर्न बनतो, फक्त लक्ष द्या तुम्ही. जर तुम्हाला समजलं नाही गोष्टी मार्केटमध्ये निफ्टीमध्ये, तर तुम्ही भरपूर काही निफ्टीमध्ये चांगल्या पद्धतीनं ऑप्शनमध्ये काम करू शकता. आता बघा मी 1 तासाची टाइम फ्रेम लावतो, तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवरती थोडंसं शिफ्ट व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला कंडिशन समजतील की मार्केटची कंडिशन कशी बनते. बघा बघा मी पाठीमागचं दाखवतो तुम्हाला, बॅक टेस्टिंगला महत्त्व द्या. हे बघा मार्केटने केले काय बघा, अगोदर इथून मार्केटमध्ये काय झाली, सेलिंग आली, बरोबर आहे. हा पुलबॅक होता, ही बाईंग नव्हती, ही पुलबॅक होता. नंतर काय केलं मार्केटनं, हा जो अगोदर सपोर्ट होता का,
हा सपोर्ट मार्केटने ब्रेक केला आणि आपण काय करतो, ब्रेकआउट झाला म्हणून इथं पुट बाय करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. हा तुमचा काय झाला, सपोर्ट ब्रेक झाला, इथं पुट बाय करण्याचा प्रयत्न केला. परत काय केलं मार्केटनं, यांचे स्टॉप लॉस खाण्यासाठी मार्केट वर आलं. आता बऱ्याच लोकांना काय वाटलं की मार्केट वर जाणार, बरेच लोक इथं कॉल बाय करून बसले. नंतर मार्केटनं काय केलं, यांचं पण स्टॉप लॉस हिट केले. माल तुम्हाला खरेदी कुठं करा, विक्री कुठं करायची होती, इथं इथं माल विकायचा होता. ही तुमची प्रॉफिट बुकिंग होती, ही लेवल किंवा इथं तुमची प्रॉफिट बुकिंग होती. बरं, हे झालं ते झालं. आता इथून बघा प्राइस परत खाली पडली. खाली पडल्यावर काय झालं, हा तुमचा एक सपोर्ट बनला. बघा आता दाखवतो तुम्हाला एक सेकंद. हा तुमचा काय बनला, आता इथून प्राइस खाली पडली, हा तुमचा झाला आता सपोर्ट, म्हणजे इथून बाउन्स झालं प्राइसमध्ये. बघा प्राइस परत वर गेली आणि आपण काय करतो, हा सपोर्ट ब्रेक झाला की इथं पुढचा प्लॅन बनवतो इथं, आणि मार्केटनं काय केलं बघा, इथून परत पुल बॅक दिला आणि ट्रेंड कंटिन्यू केला. म्हणजे लक्षात घ्या, मार्केट जाताना कसं जातं माहिती आहे का, अशा कंडिशनमध्ये जातं असं. म्हणजे अगोदर काय करणार, इथं कॉलवाल्याला सांगणार की तुम्ही कॉलमध्ये एंट्री करा, नंतर त्यांचे स्टॉप लॉस खाणार आणि पुटवाल्याला एंट्री करून देणार, इथं पुटवाल्यांचे परत स्टॉप लॉस खाणार आणि परत मार्केट अशा पद्धतीने, म्हणजे हेच कंडिशन मार्केटमध्ये चालते. तुम्ही बघा पाठीमागे निफ्टी, तुम्ही आपण काय बोलतो, ट्रॅप झाला, ट्रॅप नाही, कंडिशन तशी. अगोदर मार्केट कसं चालायचं माहिती आहे का, हायर हाय फॉर्मेशनमध्ये चालायचं. म्हणजे अगोदर हा रेजिस्टन्स असला ना, तो सपोर्ट बनायचा. परंतु आता मार्केट असं चालत नाही, आता ट्रॅपिंग चालते सगळी मार्केटमध्ये. कशी ट्रॅपिंग चालते, सेम तेच पॅटर्न, फक्त काय होतंय, अगोदरचा हा रेजिस्टन्स होता ना, हा ब्रेक करून प्राइस थोडीशी वर जाते आणि परत खाली येते. इथं कॉलवाले पण ट्रॅप होतात, इथं पुटवाले पण ट्रॅप होतात आणि परत मार्केट काय करते, हायर हाय फॉर्मेशनमध्ये जातं मार्केट असं. परंतु अशा पद्धतीने चालतं मार्केट, म्हणजे ब्रेक झाल्यासारखं दाखवणार, परत खाली येणार, पुटवाल्याला परत इथे एंट्री करायला लावणार, त्यांची बी स्टॉप लॉस खाणार, परत सेम रेजिस्टन्स ब्रेक झाल्यासारखं दाखवणार, परत प्राइस खाली येणार, परत इथं पुटवाल्याला वाटणार की आयला फेक ब्रेकआउट झाला किंवा फेक ब्रेकआउट झाला, आपण आता पुट साईडचा प्लॅन बनवू. सेम अशा कंडिशनमध्ये मार्केट चालते. सांगेल मी तुम्हाला तो पॅटर्न कसा राहतो. इथं पण तुम्हाला सेम तसं बघायला भेटतं बघा. हा सपोर्ट ब्रेक झाला, बऱ्याच लोकांना वाटलं काय हा सपोर्ट ब्रेक झाला, आता पुट साईडला एंट्री घ्यायची, कारण कॅन्डल पण किती स्ट्रॉंग आहे बघा ना, ही कॅन्डल किती स्ट्रॉंग दाखवते ही कॅन्डल. नंतर काय केलं, यांचे पण स्टॉप लॉस मार्केट इथं खाल्ली आणि परत मार्केटने कंटिन्यू केली रॅली. आपल्याला माल कुठं खरेदी करायचा असतो, इथं विकायचा असतो इथं, म्हणजे बाय ऑन डिप, सेल ऑन राईज करायचं. जर का तुम्हाला मार्केटमध्ये विक्री करायची असेल, तर लक्षात ठेवा, खाली पडल्यानंतर तुम्ही या सपोर्टवरती विक्री करण्याचा प्रयत्न करू नका किंवा ब्रेकआउटवरती. त्याला काय करू द्या, पुल बॅक देऊ द्या आणि इथं तुम्हाला भेटते का बघा सेलिंगचा प्लॅन, आणि हे टार्गेट घ्या इथपर्यंत. बघा इथं पण दाखवतो तुम्हाला कसं झालंय बघा काम. हे बघा, इथून मार्केट खाली पडलं, बरोबर आहे, ही पुलबॅक होता. हा सेलरचं प्रॉफिट बुकिंग बोला किंवा नवीन बायर्स एंट्री झाले असतील समजून घ्या. परंतु इथं तुम्ही जर का सेलिंग साईडचा प्लॅन बनवला असता, तर हे तुमचं टार्गेट होतं या लेवलपर्यंत. कमीत कमी ही तरी लेवल घ्या पहिलं टार्गेट. येते का लक्षात तुमच्या? आणि इथं तुम्ही, आणि अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, जर का तुम्हाला पुढचा प्लॅन बनवायचा किंवा सेल साईडचा, तर जे आपण पॅटर्न वगैरे शिकणार आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न वगैरे, ही एम पॅटर्न तुमचा इथं बनलेला होता. हे टार्गेट तुम्हाला भेटायला काहीच अडचण नव्हती इथपर्यंत. येस, ट्रॅप करतो म्हणजे ऑपरेटर लिक्विडिटी घेणं त्याला बोललं जातं. तर मार्केटमध्ये त्याला जर का वर जायचं असेल तर सेलरला ट्रॅप करावं लागेल, तर मार्केटला खाली जायचं असेल बाहेरला ट्रॅप करावं लागेल. हे मार्केटचं स्ट्रक्चरच असतं दादा. तुम्ही याला असं समजू नका की माझ्यासोबतच असं होतं, तसं नाही. तुमचा चार्ट बघण्याचा नजरिया बदला, चार्ट बघण्याची नजर बदला तुमची. ओके, बाकी आहेच, कंटिन्यू चालूच राहील. चला बाकी आपण लर्निंग कंटिन्यू करू. काय असेल ते कमेंटमध्ये सांगा. सिम्पली सगळ्यांनी एकदा लाईक करा स्ट्रीमला. आज आपण टोटली 4 कॅन्डल शिकणार आहे भावानो. किती? आज आपली पूर्ण बेरिश कॅन्डल संपून जातील. 4 कॅन्डल आहेत. काल आपण 3 शिकलो. काल कोणकोणते 3 शिकलो आपण? एक शिकलो आपण इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, अशी कॅन्डल असते काहीतरी, ती एक कॅन्डल शिकलो. त्याच्यानंतर हॅमर कॅन्डल शिकलो बेरिशमध्येच. त्याच्यानंतर आपण शिकलो इव्हिनिंग स्टार, 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आपण शिकलेलो आहे. अगोदर अशी बाईंग आलेली असते, त्याच्यानंतर मध्ये अशी काहीतरी स्टार सारखी एक कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर तिसरी कॅन्डल रेड बनते. ही आपण त्याच्यामध्ये शिकलो होतो.
आज आपण टोटली 4 कॅन्डल शिकणार आहे. 3 काल झालाय, आज 4 म्हणजे आपले आज बेरिश कॅन्डल संपून जातील. उद्यानंतर आपण काय करू, कंटिन्यू आपल्या चार्ट पॅटर्नला सुरुवात होईल. चार्ट पॅटर्न आपण टोटली 16 चार्ट पॅटर्न बघणार आहे. किती? 16. डेली 2-3 घेण्याचा प्रयत्न करेल मी, कारण पोर्शन खूप मोठा आहे. 2 ते 3 घेईल. 1-2 एक्झाम्पल दाखवेल, तुम्ही बाकी बॅक टेस्टिंग करून घ्या त्याची. ओके, वेळ त्याच्यामध्ये भरपूर जाईल. मग आपल्याला 60 दिवस लर्निंग करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग, इंट्राडे स्टॉक सिलेक्शन, स्विंगसाठी स्टॉक सिलेक्शन, त्याच्यानंतर ऑप्शन चेन, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. स्ट्रॅटजी शिकायच्या, ऑप्शन सेलिंग शिकायचे. त्याच्यामुळे भरपूर वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे आपला. जे शिकवतोय त्याची फक्त बॅक टेस्टिंग करून घ्या, कारण मला बॅक टेस्टिंगला तेवढा तुम्हाला वेळ देता येणार नाही. जर बॅक टेस्टिंग करायला गेलं तर आपल्याला 3-4 तास पण पुरणार नाही त्याच्यामध्ये. ओके, तर नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे प्रो ट्रेडिंग विथ सुदर्शन. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका. ओके, आज आहे आपला डे 17. टोटल 60 ते 70 दिवसात आपल्याला लर्निंग राहणार आहे. आज 17वा दिवस आहे. फ्रीमध्ये सगळे लर्निंग आहे. ज्याला फायदा घ्यायचा असेल त्यांनी घेऊ शकता, ज्याला नको असेल त्यांनी बिनधास्त चॅनल स्किप केला तरी चालेल. ओके, चला पुढे. नेक्स्ट इंट्रोडक्शन. आज बघा आपण कोणकोणत्या कॅन्डल शिकणार आहे. सगळ्यात प्रथम बघा कॅन्डल. आज आपण 4 मुख्य कॅन्डल बघणार आहे. बेरिश कॅन्डल कोणकोणते आहे? एक आहे बेरिश इंगल्फिंग. आपण बुलिश इंगल्फिंग शिकलो, तशीच एक बेरिश इंगल्फिंग असते. बुलिश हरामी शिकलो होतो, याच्यात पण बेरिश हरामी असते. ब्लॅक मारुबुजू आहे, जशी आपण व्हाईट मारुबुजू बघितली तशीच असते, अपोजिट असते, फक्त ब्लॅक मारुबुजू. ओके, त्याच्यानंतर आपण चौथी कॅन्डल शिकणार आहे 3 ब्लॅक शोल्डर. याला काऊ पण बोललं जातं. ओके, याला काऊ पण बोललं जातं. नावं तीच आहेत, फक्त नाव वेगवेगळे असले तरी काम एकसारखंच आहे. लक्षात घ्या, नावापाशी काही नाही, आपल्याला फक्त कामाशी मतलब आहे. काम कसं करतंय त्याच्याशी मतलब आहे. चला, सगळ्यात प्रथम बघा पहिली कॅन्डल आहे आपली बेरिश इंगल्फिंग. ओके, बेरिश इंगल्फिंग त्याच्या नावातच आहे बघा. बेरिश इंगल्प करणे म्हणजे काय? सामावून घेणे. काय करणे? सामावून करणे. म्हणजे काय? पहिली जी ग्रीन कॅन्डल असते, कारण अगोदर बाईंग आलेली असते ना. आता आपण डाऊन ट्रेंडचं बघतो, आपण सेलिंग साईडचं बघतो कॅन्डल. तर पहिल्यांदा काय झाली असते? बाईंग आलेली असते आणि एखाद्या रेजिस्टन्सवरती अगोदर ग्रीन कॅन्डल असणार आहे. त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनते. स्ट्रॉंग एक रेड कॅन्डल बनते. त्यानंतर आपण काय करतो? डाऊन साईडचा प्लॅन करतो. ओके, तुम्हाला दाखवतो. आज निफ्टीमध्ये मे बी बनली आहे असं मला वाटतंय. 1 सेकंद द्या फक्त. निफ्टीमध्ये आज बनलेली आहे, कदाचित 15 मिनिट टाइम फ्रेम लावून बघूया. यस, बनलेली आहे. ही कॅन्डल बघून घ्या. आणि तिने तिचं काम पण केलेलं आहे. रेजिस्टन्सला आहे 1:2 तरी मे बी भेटलं असेल का नाही बघून घेऊ आपण. लो ब्रेक झाल्यानंतर ह्याच्यावर स्टॉप लॉस आपण ठेवला. मे बी 1:2 तरी इथं भेटायला पाहिजे. येस सर नो? येस, 1:2 आरामशीर भेटले तुम्हाला इथं. 1:2 रेशो भेटलेला आहे इथं. ॲक्युरेट 1:2 भेटलं आणि त्याच्यानंतर रिटर्न झाली. रिव्हर्स फिरली कॅन्डल बघा, म्हणजे काम केलेलं आज येणं. याला बेरिश इंगल्फिंग बोललं जातं. अप ट्रेंड होता का? तर येस, अगोदर बाईंग आलेली होती कॅन्डलमध्ये. हे बघा, कंटिन्यू बाईंग आहे मार्केटमध्ये. प्रॉफिट बुकिंग बोला किंवा काही बोला, किंवा नवीन सेलर बोला, जे काही समजा ही प्रॉफिट बुकिंग असू शकते कदाचित, कारण ट्रेंड परत रिव्हर्स फिरलेला आहे. प्रॉफिट बुकिंग असेल. ज्या लोकांनी पाठीमागं बाय करून बसले होते त्यांची प्रॉफिट बुकिंग बोला, काही बोला. बघा आजच्या याच्यामध्ये पण बनलेली आहे तशी कॅन्डल. ओके, याच्यामध्ये काय एक रिव्हर्सल कॅन्डल असते. ही कशी असते? रिव्हर्स म्हणजे काय? रिटर्न फिरणारी असते, म्हणजे रिव्हर्स होतो पॅटर्न. याच्यामध्ये बघा मोठी रेड कॅन्डल मागील हिरव्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर करते. म्हणजे अगोदरची हिरवी कॅन्डल असते त्याला काय करते? रेड कॅन्डल पूर्ण कव्हर करून घेते. याच्या लक्षामध्ये मदर बेबी कॅन्डलला बोललं जातो, परंतु बेरिश इंगल्फिंग हे नाव सफिशियंट आहे. इंगल्प म्हणजे कव्हर, सामावून घेणे तिला. बघा निफ्टीमध्ये आज सामावून घेतलंय का नाही तिनं बघून घेऊ. घेतलंय का नाही कमेंटमध्ये सांगा. पूर्ण सामावून घेतलेलं आहे पहिल्या कॅन्डलनं दुसऱ्या कॅन्डल. हे काढून टाकतो मी. या 2 कॅन्डल फक्त बघून घ्या. म्हणजे अगोदरची जी कॅन्डल होती तिचा हाय कुठं होता? क्लोजिंग कुठं होती? इथं होती, बरोबर आहे. नंतरच्या कॅन्डलची क्लोजिंग कुठं? इथं. म्हणजे पूर्ण कॅन्डलला, ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डलनं खाऊन टाकलेलं आहे. येते का लक्षात? येस, ही बेरिश इंगल्फिंगच कॅन्डल होती. समजलं? त्याच्यानंतर बघा कुठे तयार होते? तर तयार होते अप ट्रेंड नंतर. म्हणजे अगोदर अप ट्रेंड हे इथं दाखवले बघा तुम्हाला. अगोदर बाईंग आलेली पाहिजे. अगोदर बाईंग आलेली पाहिजे. त्याच्यानंतर काय होतंय? एका स्ट्रॉंग रेजिस्टन्सला कॅन्डल बनलेली पाहिजे. रेजिस्टन्स होता का नव्हता? 25,000ची राऊंड फिगर लेवल आहे. रेजिस्टन्सचं काम करू शकते. आज केलेलं आहे काम तिने.
आज केलेलं आहे ना, रेजिस्टन्स आहे 25,000 राऊंड फिगर लेवल असते भावना, आणि ती राऊंड फिगर लेवल ही मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करते. तुम्हाला ऑलरेडी मी ग्रुपवरती टाकलं होतं टेलिग्रामवरती की 25,000ची वर लेवल आहे, रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे बाईंग साईडला जाऊ नका, प्लॅन करायचा सेलिंग साईडचा करा. ओके, ट्रेंड रिव्हर्स किंवा विक्रीचा दबाव दर्शवतो. अशी कॅन्डल जर का बनली तुम्हाला एखाद्या रेजिस्टन्सला, तर सांगते की सेलिंगचं प्रेशर आहे मार्केटमध्ये, बाईंग साईडला जाऊ नका, असं ते कॅन्डल तुम्हाला दर्शवते. ओके, पुढे नेक्स्ट चला पुढचं बघून घेऊ. हे बघा अशी कॅन्डल असते. आता आपण याच्यामध्ये अगोदर शिकलो, ही तुमची बुलिश इंगल्फिंग आहे. अगोदर आपण बुलिश कॅन्डलमध्ये ह्या गोष्टी शिकलेलो होतो, बुलिश इंगल्फिंग. आणि ही तुमची आपली बेरिश आता जी चालू आहे, सॉरी बेरिश हरामी. ही दोन्ही एकच कॅन्डल झालं, चुकून स्लाइड आली, मी कदाचित ही स्लाइड नको होती इथे. दोन्ही कॅन्डल बुलिशच आलेले आहेत. अशीच कॅन्डल असते, फक्त ही अपोजिट असणार आहे, लक्षात ठेवा. अपोजिट दाखवतो तुम्हाला, पुढे आहे कॅन्डल, चुकून स्लाइड ही आलेली आहे. हे सगळे बुलिश दोन्ही कॅन्डल आले. मला वाटतं बुलिश इंगल्फिंग आणि बुलिश हरामी मधला फरक दाखवला याच्यामध्ये मला दाखवायचं काय होतं की बुलिश इंगल्फिंग आणि बेरिश इंगल्फिंग आणि बेरिश हरामीमध्ये काय फरक असतो हे दाखवायचं तुम्हाला. चुकून हा चार्ट आलेला आहे, त्या तिकडचा आपल्या पहिल्या याच्यामधला बुलिश कॅन्डल मधला आलेला आहे. तरी पण एकदा बघून घ्या. हे बघा, ही बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे तुमची. बुलिश इंगल्फिंग आणि बुलिश हरामी मधला फरक समजून घ्या, बघून घ्या कॅन्डल कशी असते. बुलिश इंगल्फिंग म्हणजे अगोदरची कॅन्डल रेड असते, नंतरची ग्रीन असते, परंतु रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डल खाऊन टाकली म्हणजे इंगल्फिंग झाले ती. आणि जर का रेड कॅन्डलच्या मध्ये छोटी ग्रीन कॅन्डल बनली तर याला बुलिश हरामी बोललं जातं. सेम कॅन्डल आहेत, या दोन्हीमध्ये पण हॅमरच बनतो भावानं. हे हॅमरच आहे, हा हॅमरच बनणार 10 मिनिटांमध्ये. हे 2-2 5 मिनिटाच्या कॅन्डल असतील तर हॅमरच बनणार, आणि हे 5-5 मिनिटाच्या कॅन्डल असतील तरी पण हॅमरच बनणार. ओके, कसं ते तुम्हाला सांगितलेलं मी, कसा बनतो ते हॅमर. नेक्स्ट चला आज बघून घेऊ. आता ही दोन कॅन्डल 15-15 मिनिटाची आहेत ना, आपण एकच अर्धा तासाची कॅन्डल लावून बघू ही काय बनली. अर्ध्या तासाची 2 आणि 2 4, येस अर्ध्या तासाच्याच बघा, एकच कॅन्डल बघा. ही काय वाटतं तुम्हाला, ही कोणती कॅन्डल बनली असेल? तर भावानं ही इन्व्हर्टेड हॅमर बनलेली आहे अर्ध्या तासामध्ये. अर्ध्या तासामध्ये ही इन्व्हर्टेड हॅमर बनलेली आहे बघा. आपण ओपन करून बघू, कारण 15-15 मिनिटाच्या दोन आहेत. जर एकच कॅन्डल मी लावली अर्ध्या तासाची तर बघा कॅन्डल कोणती बनते बघा. बनली का इन्व्हर्टेड हॅमर तुमचा? बनला का तुमचा इन्व्हर्टेड हॅमर अर्ध्या तासामध्ये? बघून घ्या. काय सांगितलं होतं, 2 15-15 मिनिटाच्या कॅन्डल आहेत, आणि एकच कॅन्डल जर का तुम्ही 30 मिनिटाची लावली तर ही तुमची इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल होते. ओके, समजते? पुढे नेक्स्ट एक सेकंड. हे बघा, आता याच्यामध्ये एंट्री कशी करायची. एंट्री असेल टार्गेट समजून घ्या. एंट्री करताना काय करायचं बघा, जी दुसरी रेड कलरची कॅन्डल आहे त्याच्या क्लोजिंग नंतर एंट्री घ्यायची. क्लोजिंग जर का क्लोजिंगचा लो तुटला की एंट्री घ्यायची. जसं आज बघा निफ्टीमध्ये बनलेली आहे, आपण दाखवू निफ्टीचं. एक सेकंद. जर का मला याच्यामध्ये आज एंट्री करायची होती, कशा पद्धतीने एंट्री होऊ शकते बघू. ही तुमची कॅन्डल आहे, ही तुमची काय आहे, ही कॅन्डल आहे, बरोबर आहे. आता मला जर का याच्यामध्ये एंट्री करायची, कुठली सेल साईडची एंट्री करायची असेल तर बघा मी कशा पद्धतीने करेल. हाय लो मार्क करायचा तुम्हाला सर्वात प्रथम. हा तुमचा झाला हाय, हा तुमचा झाला लो. ओके, इथून बघा सेल साईडची मला एंट्री घ्यायची. लो ब्रेक झाला, एंट्री. हायच्या वरती माझा स्टॉप लॉस. हाय कुठे थोडासा बप्पर द्यायचा, मध्ये स्टॉप लॉस ठेवा. टार्गेट घ्या 1:2 किंवा तुमचा जो रिस्क रिवॉर्ड ठरलेला आहे त्यानुसार घ्या, किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरू शकता तुम्ही. म्हणजे अशा पद्धतीने काम. आता 1:2 मला कुठे भेटलंय बघा, इथं भेटलं बरोबर इथं, आणि बरोबर मार्केटने तेवढंच टार्गेट तुम्हाला दिले आणि मार्केट तिथून रिव्हर्स फिरले. ॲक्युरेट 1:2 टार्गेट आहे इथं, दिसते. म्हणजे स्टॉप लॉस किती पॉईंटचा होता, 40 पॉईंटचा ESL. टार्गेट किती पॉईंटचा आहे, 81 पॉईंट. म्हणजे 1:2 आरामशीर तुम्हाला आज भेटलं असतं इथं. स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे तुम्हाला बघा, दुसऱ्या लाल कॅन्डलच्या हायच्या वर, जो की मी आता ठेवलाय तुम्हाला दाखवलंय. कुठल्या दुसऱ्या कॅन्डलच्या हायच्या वर, म्हणजेच कुठं बघा, ही जी कॅन्डल आहे दुसरी रेड कलरची कॅन्डल, ही कॅन्डल याच्या हायच्या वर तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा. ही जी रेड कॅन्डल आहे याच्या हायच्या वर स्टॉप लॉस इथं. ओके, हायच्या वर इथं ESL ठेवू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट बघू आपण पुढे. बघा आता टार्गेट, बऱ्याच जणांना टार्गेट किती घ्यायचं हे समजत नाही. टार्गेट घेण्याच्या पद्धती बघा. तुम्ही टार्गेट एक प्रकार घेऊ शकता. कोणता? पहिला प्रकार कोणता घेऊ शकता तुम्ही, की तुम्ही जो तुमचा रिस्क रिवॉर्ड आहे, जेवढा स्टॉप लॉस आहे
त्याच्या कमीत कमी दुप्पट तरी टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी दुप्पट तरी घ्या. म्हणजे तुम्ही जर का आज 1000 रुपयाचा एसएल लावलेला आहे, स्टॉप लॉस गेला तर तुमचे 1000 रुपये जाणार, तर टार्गेट कमीत कमी 2000 तरी पाहिजे तुमचं. त्याला बोललं जातं रिस्क टू रिवॉर्ड. कोण लोक काही लोक 1:3 घेतात. म्हणजे 1000 रुपयाचा एसएल असेल तर 3000चं प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करतात. त्याला बोललं जातं 1:3, 1:4, 1:5 रिस्क टू रिवॉर्ड. ओके. त्याच्यानंतर बघा इथे एक्झाम्पल सांगितलं बघा. जर स्टॉप लॉस तुमचा 10 पॉईंटचा असेल तर टार्गेट किमान 20 पॉईंटचं पाहिजे. टार्गेट तुमचं किमान 20 पॉईंटचं पाहिजे. सेकंड टार्गेट तुम्ही कुठलं घेऊ शकता? मागील सपोर्ट, म्हणजे ज्या लेवलवर मार्केटमध्ये बाईंग आली होती तो सपोर्ट तुम्ही टार्गेट घेऊ शकता. टार्गेट ती सपोर्ट लेवल पण तुम्ही घेऊ शकता. त्याला बोललं जातं डिमांड झोन किंवा सपोर्ट झोन. ओके. त्याला डिमांड झोन पण बोललं जातं किंवा सपोर्ट झोन तुम्ही बोलू शकता किंवा स्विंग लो, प्रिव्हियस स्विंग लो पण तुम्ही त्याला बोलू शकता. तिसरे टार्गेट कोणतं घ्यायचं बघा. तिसरे टार्गेट तुम्हाला जर का वाटतंय मार्केट पहिल्यांदा अप ट्रेंडमध्ये होतं आणि मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि तो मार्केट खूप मोठा फॉल करू शकतं, अपेक्षा आहे की तुम्हाला मार्केटमधून खूप मोठा फॉल करू शकतं, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं की ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करा. ट्रेलिंग एसएल म्हणजे काय असतं? प्राइस खाली जात असताना स्टॉप लॉस हळूहळू खाली आणायचा, शिफ्ट करायचा हळूहळू. म्हणजे जर का मार्केट हळूहळू शिफ्ट येते, खाली येते परंतु स्लोली येते, तर काय करायचं? अगोदर स्टॉप लॉस समजा तुमचा इथं असेल तर नंतर इथं आणून ठेवायचा, हळूहळू इथं आणायचा, परत इथं आणा, स्विंग हायच्या वर स्टॉप लॉस आणून ठेवायचा. याला काय बोललं जातं? स्टॉप लॉस ट्रेल करणे. बऱ्याच लोकांना माहित नाही स्टॉप लॉस ट्रेलिंग म्हणजे काय असते. स्टॉप लॉस ट्रेलिंग म्हणजे काय असतं? स्टॉप लॉसला हळूहळू शिफ्ट केलं जातं, खाली आणलं जातं. कारण आपण सेलिंग साईडचं बघतोय, आपल्याला मार्केट खाली गेल्यावर फायदा होणार आहे. आता एक्झाम्पल दाखवतो. आजचे समजा तुम्हाला आज जर का तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेलिंग करायची असेल तर कशी करू शकता तुम्ही बघा. हे बघा तुम्ही स्टॉप लॉस आपण कसं ट्रेल करू शकतो. समजा इथून प्राइस आपली एंट्री कुठे झाली? इथं झाली, बरोबर आहे. एंट्री कुठे झाली? इथे एंट्री आहे. जर मार्केट इथून खाली आले, स्टॉप लॉस आपला इथं आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस प्राइस इथं आली, स्टॉप लॉस आपला इथं होता, आपली एंट्री झाली इथं, इथून मार्केटने एक बाउन्स दिला, बरोबर आहे. मार्केट परत काय झालं? फॉल केलं मार्केटने. तर ज्यावेळेस मार्केट प्रिव्हियस आपला लो हा ब्रेक करेल का, इथला लो ब्रेक करणार, त्यावेळेस इथला स्टॉप लॉस काढायचा आणि या लेवलच्या वर आणून ठेवायचा. ज्यावेळेस प्राइस या लोला ब्रेक करेल त्यावेळेस इथून परत बघा एक स्विंग मारला प्राइसने, बरोबर आहे. नंतर प्राइसने काय केलं? हा लो ब्रेक केला. कुठे ब्रेक केला? इथं ब्रेक केला. मग इथला स्टॉप लॉस काढायचा आणि कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवायचा, इथं आणून ठेवायचा कॉस्ट टू कॉस्ट. नंतर प्राइस जशी खाली जाईल तसा स्टॉप लॉस तुम्हाला हळूहळू खाली शिफ्ट करायचा. याला बोललं जातं स्टॉप लॉस शिफ्टिंग. स्टॉकमध्ये पण तुम्ही करू शकता. स्टॉकमध्ये तुम्हाला स्विंगमध्ये जर का करायचं असेल, बऱ्याच लोकांना माहित नाही स्विंगमध्ये कसं स्टॉप लॉस ट्रेल केलं जातं. तुम्ही अलर्ट लावू शकता भावांनो, अलर्ट सुद्धा लावू शकता. आता समजा तुम्हाला अलर्ट लावायचं आहे, तुम्हाला जर का वाटतंय एखादा स्टॉक घ्या, एक्झाम्पल कुठला आपण स्टॉक घेऊ, समजा टाटाचा वगैरे एखादा स्टॉक घेऊ कोणता तरी, त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. असं काय नाही की स्टॉप लॉस डेलीमध्ये पण लावता येत नाही, लावला जातो, परंतु फक्त अलर्ट येतो तुम्हाला. काय येतो? अलर्ट येतो. हे बघा असं. आता समजा तुम्हाला वाटतं की मला स्टॉप लॉस माझा ट्रेल करायचा, समजा मी इथं बाईंग केलं होतं, इथं कुठेतरी माझी बाईंग आहे समजून चाला, आता मार्केट या लेवलला आहे, तर मला माझा स्टॉप लॉस याच्या खाली ठेवायचा आहे, तर ठेवू शकता तुम्ही स्टॉप लॉस. कशा पद्धतीने ठेवू शकता बघा. पहिल्यांदा ही लेवल मार्क करा, कुठली लेवल आहे बघा ती. ही लेवल आहे तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस. आता प्राइस कुठे चालू आहे? इथं चालू आहे. तुम्ही बाईंग समजा इथं कुठे केली असेल किंवा इथं खाली कुठेतरी केली असेल, समजा या लेवलच्या आसपास कुठेतरी तुमची बाईंग आहे एक्झाम्पल, आणि तुम्हाला स्टॉप लॉस आता याच्या खाली आणून ठेवायचा आहे. तर कसा ठेवू? स्विंगमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. काय करा, जी प्राइस आहे ना तिथं फक्त राईट साईडला जावा. राईट साईडला गेल्यानंतर इथं थोडंसं प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला प्लस इथं आयकॉन दिसेल बघा. एक सेकंड, बघा इथं प्लस आयकॉन दिसतंय का? थोडंसं वरच्या साईडला काय करा, एक क्लिक करा प्लसच्या बटनावरती आणि इथं तुम्हाला खाली दिसेल बघा ॲड अलर्ट. अलर्ट म्हणजे काय राहतंय, तुम्हाला इथं अलर्ट जर का तुम्ही लावला म्हणजे प्राइस ज्यावेळेस याला टच करणार का, इथून जर का प्राइस याला टच केली ना, तुम्हाला मेसेज येतो, तुम्हाला मेल येतो, कुणाचा धनचा मेल येतो, प्लस तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येतो तुमच्या धनच्या याच्यावरती, धनच्या ॲपवरती. तुम्हाला काय मेसेज येतो की समजा कुठल्याही स्टॉकमध्ये किती अलर्ट लावू शकता. असं नाही की तुम्ही 2-3 अलर्ट लावू शकता. एका स्टॉकमध्ये किती अलर्ट लावा किंवा किती स्टॉक तुमचे असो, ॲट अ टाइम तुम्ही 50 स्टॉकला पण अलर्ट लावू शकता. 50 स्टॉकला पण तुम्ही ॲट अ टाइम अलर्ट लावू शकता. लिमिट नाही आहे अलर्ट लावायला, कितीही लिमिट लावू शकता तुम्ही, म्हणजे किती पण अलर्ट लावू शकता. ओके. मग ज्यावेळेस प्राइस या लेवलला टच करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येणार, तोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही तुम्हाला या स्टॉकची. इथं अलर्ट आला, इथं टच झाली प्राइस की नोटिफिकेशन, तुम्ही टार्गेटची नोटिफिकेशन लावू शकता. समजा तुम्हाला वाटतं की मार्केट मला
टार्गेट माझं समजा ही आहे की 200 रुपयाचं टार्गेट आहे, समजून चला. कुठं आहे 200 रुपये? इथं. तर इथं काय करा, 199च्या आसपास अलर्ट लावून ठेवा. म्हणजे ज्या वेळेस हा स्टॉक 200 रुपयाला जाणार, 199वर जाणार, तुम्हाला मेसेज येऊन जाणार. तुम्हाला मेसेज येणार की असा स्टॉक या प्राइस अलर्टला आलेला आहे. मग तुम्ही ठरवायचं की तुम्ही तिथं प्लॅन काय केला होता, मला तिथं एक्झिट व्हायचं आहे का नवीन फ्रेश एंट्री बनवायची का काय बनवायची, हे तुम्ही ठरवू शकता. मी रँडमली स्टॉक सिलेक्शन करतो भावांनो. मी असं कुठला स्कॅनर वापरत नाही किंवा काय वापरत नाही. रँडमली स्टॉक ओपन करायचं, बघायचं इथं बाईंग साईडला एंट्री कुठं बनवू शकते, अलर्ट लावून ठेवायचा. ज्यावेळेस मला अलर्ट येतो त्यावेळेस तो स्टॉक मी ओपन करतो, बघतो याच्यामध्ये आपण बाईंग साईडला एंट्री घेणार होतो का सेलिंग साईडला. प्लॅन लावलेला होता तिथं, त्या प्लॅन, कारण हे असंच राहणार आहे. तुम्ही याच्यानंतर कोणताही स्टॉक ओपन केला ना, समजा तुम्ही रिलायन्स ओपन केला, रिलायन्स समजा रिलायन्स एंटरप्राइजेस किंवा रिलायन्स कोणताही स्टॉक ओपन करा तुम्ही, हा स्टॉक तुम्ही ओपन केला, दिसतं का सर? एंजल वनला नाही दिसत. एंजल वनला पण लागतं मॅडम, एंजल वनला पण तुम्हाला दाखवतो. ज्यावेळेस मी शिकवणार ना त्यावेळेस तुम्हाला दाखवतो कसं लावू शकता तुम्ही. आता बघा मी रिलायन्स ओपन केलाय, परंतु मी परत जर का परत त्या स्टॉकवरती गेलो ना, ते अलर्ट तिथंच लागून राहणार. असं नाही की ते पाठीमागचं निघून जाणार, नाही निघून जात, ते तिथंच राहतं. हे बघा, मला वाटतं टाटा स्टीलच होता ना, येस. हे बघा अलर्ट तिथंच आहे, ते कुठेही जाणार नाही तुमचे अलर्ट. तुम्ही काही डायग्राम आखून ठेवा. हे बघा पाठीमागं मी काहीतरी आखून ठेवलेलं होतं बघा, चॅनल पॅटर्न वगैरे. म्हणजे हे कधी आखून ठेवलेलं मलाही माहित नाही, पण ते तसंच राहतं. तुम्ही समजा दुसरा चॅट ओपन केला जोपर्यंत, आणि समजा तुम्ही हा चॅट क्लीन जरी केला ना, तुमचे अलर्ट निघत नाही. तुमची फक्त डायग्राम रिमूव्ह होणार, पण अलर्ट निघून जाणार नाही. अलर्ट जोपर्यंत तुम्ही कॅन्सल करत नाही तोपर्यंत तुमचा अलर्ट कॅन्सल होत नाही. येते का लक्षात? तोपर्यंत अलर्ट तुमचा कॅन्सल होत नाही. ओके, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने काम करता. मग तुम्ही इथे ठरवायचं की मी अलर्ट का लावला होता, मी बाईंग साईडचा अलर्ट होता, माझा हा स्टॉप लॉस होता का माझं ही एक्झिट होतं, काय ते तुम्ही ठरवायचं आहे. येते का लक्षामध्ये? मी तुमचा प्लॅन काय होता त्या स्टॉकमध्ये, अशा पद्धतीने काम करतो मी तरी. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवा, कारण काम सोपं होतं. प्रत्येक स्टॉकला तुम्ही डेली बघत बसू शकत नाही. एखादा समजा तुम्ही पोर्टफोलिओमध्ये स्टॉक घेतले, स्विंग ट्रेडिंगसाठी समजा 10 स्टॉक आहे, येते लक्षामध्ये, डेली तुम्ही 10 स्टॉक बघत बसू शकत नाही. त्यासाठी काय करा, अलर्ट लावून त्याला सोडून द्या, त्याला चालू द्या. तो पण मध्ये आधी बघू नका त्याला कुठं सुद्धा. येते का लक्षामध्ये? अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. मग तुम्ही ठरवायचं की इथे अलर्ट कसा आहे. समजा तुम्हाला वाटलं की मला स्टॉप लॉस, समजा प्राइस वर गेली, परत कुठे गेली प्राइस, समजा आता समजा तुमचा हा स्टॉक आहे कुठला, टाटाचा स्टॉक आहे, समजा तो 180 रुपयाला गेला, परत समजा 180 रुपयाला गेला, तुम्हाला स्टॉप लॉस परत इथं ट्रेल करायचं. समजून चला प्राइस आता इथं आहे 180 रुपयाला, स्टॉप लॉस ट्रेल करायचा. कुठं आणायचं तुम्हाला, 170 वरती आणून ठेवायचं. तर स्टॉप लॉस इथूनही तुम्ही ट्रेल करू शकता अशा पद्धतीने. बघा ट्रेल करून ठेवा इथं, प्राइस ज्यावेळेस 180 रुपयाला जाईल त्यावेळेस. येते का लक्षामध्ये? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्याला वाढवू शकता स्टॉप लॉसला, हळूहळू वर ट्रेल करा. ओके, समजा तुमची एंट्री इथं झाली असेल, या लेवलला तुम्ही या स्टॉकमध्ये एंट्री केली, ज्यावेळेस मार्केटमध्ये हा स्विंग मारला, बरोबर आहे, मग तुम्ही काय केला, इथं स्टॉप लॉस आणून ठेवला. अगोदर तुमचा इथं कुठेतरी खाली स्टॉप लॉस असेल, ट्रेलिंग स्टॉप लॉस तुम्ही इथं आणून ठेवला. परत प्राइसने काय केला, इथून परत नवीन हाय मारला, इथला स्टॉप लॉस काढला तुम्ही, आता इथं आणून ठेवला. ह्याला स्टॉप लॉस ट्रेलिंग बोललं जातं. स्टॉप लॉसला ट्रेल करणं हळूहळू जसे जसे प्राइस, कारण याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस स्टॉकमध्ये मोठी मुवमेंट होते ना, ती अख्खीची अख्खी मुवमेंट तुम्ही कॅप्चर करता. मला सांगा, आता एखाद्याने इथं कुठं बाय केला असेल, समजा त्यानं पण इथंच बाय केलेला आहे कुठेतरी सपोर्टवरती, आणि तुम्ही पण इथंच बाय केलेला आहे, पण त्याचं टार्गेट फक्त इथपर्यंतच होतं, तो इथे एक्झिट होऊन गेला. इथे काय लक्षात, इथे तो काय झाला, एक्झिट होऊन गेला. परंतु तुम्ही काय केलं, स्टॉप लॉसला ट्रेल करा, पण तुम्ही अजून त्या स्टॉकमध्ये आहे. तो किती रुपयाला एक्झिट झाला, 160 रुपयाला तो एक्झिट झाला. आता प्राइस चालू 169-70 रुपये चालू आहे. तुम्ही अजून त्या स्टॉकमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला अजून 10 रुपये एक्स्ट्रा त्याच्यापेक्षा भेटले. येते का लक्षात तुमच्या? येते का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने काम होतं स्टॉप लॉस ट्रेलिंगमध्ये, आणि मोठी मोठी मुवमेंट तुम्ही कॅप्चर करता. मी जास्त करून स्टॉप लॉस ट्रेलिंगच वापरतो, स्टॉकमध्ये आणि इंट्राडेमध्ये पण वापरतो, कारण मी ऑप्शन सेलर आहे, त्याच्यामुळे मी ऑप्शन बाईंगला ह्याला घाबरत नाही मी, प्रीमियमला. ओके, तुम्हाला एक मागाशी एक गोष्ट सांगितली होती बघा, ट्रॅपिंग कशी होते बघा. इथं बघा डायरेक्ट ब्रेकआउट झालाय बघा, दिसला का इथं, ही ट्रॅपिंग आहे तुमची, कारण ऑलरेडी इथून एवढ्या लोकांनी बाईंग केलेली आहे, इथं प्रॉफिट बुकिंग झाली, त्याच्यानंतर फ्रेश एंट्री झाली. तुम्हाला काय सांगितलं, मार्केट स्ट्रक्चरच असं आहे. असं आहे, हा हाय ब्रेक झाल्यासारखं दाखवणार, परत मार्केट खाली येणार आणि परत नवीन हाय बनणार, म्हणजे हे स्ट्रक्चर तिथं बनलंय बघा, दिसतंय का? आणि परत बघा इथं काय झालं, इथं सेम, याला बोललं तर हायर हाय फॉर्मेशन. अशा पद्धतीने स्ट्रक्चर मार्केटचं तुम्हाला असंच बघायला भेटणार. डाऊन ट्रेंडमध्ये पण मार्केट पडताना असंच पडणार. असं झालंय का मार्केट एकदमच पडलंय? नाही. किंवा एखादा स्टॉक लगेच एका दिवसामध्ये गेला, जायला त्याला 2 वर्ष लागले आणि पडताना फक्त एका दिवसात. फक्त न्यूजच्या वेळेस वगैरे काय त्याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड झाला त्यावेळेस त्या गोष्टी होतात. शक्यतो अशा गोष्टी होत नाही. बघा पडताना पण कसा पडला हा स्टॉक बघा,
इथून पडला, बाउन्स मारला, परत खाली आला, परत बाउन्स, परत खाली, परत बाउन्स. हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर चालतं मार्केटचं. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, जर मला सेलिंग साईडला एंट्री घ्यायची तर मी इथं नाही एंट्री घेणार, कुठं इथं एंट्री नाही घेणार, मी इथं एंट्री घेणार. आणि हे टार्गेट असणार आहे आपलं. याला सेल ऑन राईज बोललं जातं, बाय अँड डिप सेल ऑन राईज. जर का तुम्हाला बाय करायचं असेल, अगोदर बाईंग आली, चालत्या गाडीत बसू नका, त्याला डिप देऊ द्या. इथं गाडी प्लॅटफॉर्मला थांबली, इथं एंट्री करा आणि ह्या स्टेशनला उतरा. ओके, सांगेल मी कसं करायचं, काय करायचं ते त्यावेळेस सांगेल मी. समजून घ्या फक्त. ट्रेलिंग स्टॉपला समजलं तुम्हाला कसं पद्धतीने केलं जातं, कारण पुढच्या सगळ्या कॅन्डलमध्ये तुम्हाला हे वापरायचं आहे. बघा इथं बघा आपली बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. एंट्री बघा अशी एंट्री आहे, लोच्या खाली एंट्री, लो जसा ब्रेक होईल तशी एंट्री, स्टॉप लॉस हायच्या वरती, जी रेड कॅन्डल असणार आहे त्या कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस. बघा पूर्ण इंगल्प केले या कॅन्डलला, कोणत्या या ग्रीन कॅन्डल आहे, रेड कॅन्डल अख्खं खाऊन टाकलेलं आहे. इंगल्प करणं बोललं जातं. आणि हे अशा पद्धतीनं टार्गेट अगोदर कंडिशन तेच आपल्या अगोदर अप ट्रेंड पाहिजे, एका रेजिस्टन्सला कॅन्डल बनली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल याचं मागचं लॉजिक काय, बऱ्याच लोकांना लॉजिक माहित नसेल की अप ट्रेंड पाहिजे एका रेजिस्टन्सला बनली. रेजिस्टन्सला कॅन्डल तर बनावीच लागते कारण सेलिंग साईडची आपण एंट्री घेतो, परंतु अप ट्रेंड पाहिजे याच्या मागचं कारण का सांगतो. जर मार्केटमध्ये अप ट्रेंड असेल किंवा पहिली बाईंग जर का आली असेल तर लक्षात ठेवा, रेजिस्टन्सला कॅन्डल बनली ना तर चान्सेस असतात एक तर तिथून सेलिंग येऊ शकते किंवा या लोकांची प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. थोडीफार तर पुलबॅक येऊ शकतो, जसं की आपण दाखवतो तुम्हाला. बघा बाईंग साईडला तुम्हाला जर का एंट्री घ्यायची असेल तर आता या स्टॉकमध्येच बघू आपण. समजून चला, आपल्याला सेलिंग साईडची गॅर आहे. इथं बघा बनली तुमची कॅन्डल, हे बघा ही तुमची बुलिश इंगल्फिंगच कॅन्डल आहे भावांनो, सॉरी बेरिश इंगल्फिंग. ही कॅन्डल तुमची बेरिश इंगल्फिंगच आहे का नाही सर? कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा बेरिश इंगल्फिंग आहे का नाही ही कॅन्डल तुमची. इंगल्प केलंय का नाही त्या कॅन्डलनं? इन्व्हर्टेड हॅमर तर अगोदरच बनला होता इथं, ते तर सोडून द्या. ही कॅन्डल तरी बघून घ्या तुम्ही, ही तुमची बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. आता मला सांगा, भले मार्केटचा ट्रेंड अपच आहे परंतु विषय काय झाला, ही बाईंग आली होती अगोदर, बरोबर आहे. ही बाईंग आली होती, ह्या लोकांची प्रॉफिट बुकिंग झालेली आहे. एवढे तरी तुम्ही टार्गेट घेऊ शकता ना, एवढे तरी टार्गेट तुम्ही घेऊ शकले असते. कारण मी काय बोललो, हा रेजिस्टन्स आहे, हा जर का रेजिस्टन्स असेल, अगोदर जर का बाईंग आलेली आहे तर ज्या लोकांनी बाईंग केली का ती लोक इथं प्रॉफिट बुकिंग करणार आहेत आणि परत नवीन ट्रेंड चालू होणार आहे त्यांचा, नवीन ट्रेंड परत चालू होणार आहे त्यांचा. मग आपल्याला या प्रॉफिट बुकिंगचा फायदा घ्यायचा आहे. किंवा मग जर का डाऊन ट्रेंड असेल तर चांगलीच गोष्ट आहे. जर डाऊन ट्रेंड असेल आणि परत एका रेजिस्टन्सला पुलबॅक येतो आणि रेजिस्टन्सला एखादी बेरिश इंगल्फिंग बनते तर अजून चांगली गोष्ट आहे की हा तर मग ट्रेंड कंटिन्यूच करणार आहे, त्यात तर काही विषयच नाही. परंतु जर का अप ट्रेंड असेल मार्केटमध्ये आणि जर का रेजिस्टन्सला बनते तर हा पुलबॅक आहे, याच्यामध्ये मोठं टार्गेट तुम्ही धरू नका किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरा. येते का लक्षामध्ये? आपण बघू अप ट्रेंडमध्ये दाखवा. हे डाऊन ट्रेंडमध्ये तो अप ट्रेंडमध्ये होईल, आपण डाऊन ट्रेंडमध्ये बघू तशी कॅन्डल बनते का कुठं. डाऊन ट्रेंड पाहिजे आपल्याला, येस ऑर नो. इथं नाही बनली तशी कॅन्डल, भेटायला पाहिजे, नाही भेटणार मे बी. नाही, हा अप ट्रेंडच आहे हा पण. इथे थोडीशी होती परंतु कॅन्डल थोडी स्ट्रॉंग पाहिजे होती अजूनही. ही थोडी कॅन्डल आहे पण स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे होती. जरा ही ग्रीन कॅन्डल थोडी स्ट्रॉंग असते ना तर ही बेरिश इंगल्फिंगच कॅन्डल होती ही पण. फक्त ही ग्रीन कॅन्डल जर का थोडीशी असते ना तर इथं बेरिश इंगल्फिंगच कॅन्डल होती ही पण तुमची. बघा याच्यामध्ये झालंय काय विषय आता बघा. ट्रेंड कोणता आहे? डाऊनच आहे. मेन ट्रेंड, मेजर ट्रेंड कोणता आहे? सेलिंग स्ट्रॉंग आहे. परंतु ही काय आहे, इथून सपोर्ट घेऊन प्राइस बाउन्स केली आहे, बरोबर आहे. आणि हा एका रेजिस्टन्सला आपल्याला भेटते, म्हणजे हा ट्रेंड कंटिन्यू करणार आहे. परत काय करणार, हा ट्रेंड कंटिन्यू करणार आहे आणि इथपर्यंत टार्गेट आपल्याला आरामशीर भेटू शकते. डाऊन ट्रेंडमध्ये तर ट्रेंडच्या सोबत जर चालला तर अजून चांगलं काम होणार आहे तुमचं, लक्षात घ्या. ट्रेंड सोबत जर का तुम्ही चालला तर अजून चांगलं काम आहे. जर का अप ट्रेंड असेल अगोदर आणि जर का रेजिस्टन्सला एखादी कॅन्डल बनते तर टार्गेट मोठं ठेवू नका, थोडं कमी टार्गेट ठेवा, जे की इथं तुम्हाला बघायला भेटलं. इथं आज तुम्हाला अशा पद्धतीने इथं बघायला भेटले. ओके, म्हणजे अप ट्रेंड आला पण हा पुलबॅक होता. मग या पुलबॅकचा आपल्याला फायदा घ्यायचा, नवीन ट्रेंड परत इथं चालू होणार आहे. ओके, समजलं? क्लिअर आहे? काय अडचण आहे का तुम्हाला याच्यामध्ये सांगा. ट्रेंडला फॉलो केलं तर अजून चांगली गोष्ट आहे भावांनो, अजून चांगली गोष्ट आहे. पुढे नेक्स्ट बघा, चार्ट बघून घ्या फक्त कसा आहे तो. हे बघा बेरिश इंगल्फिंग आहे ही. आता तुम्हाला इथं एस एल इथं आहे तुमचा, एस एल गेला नाही, गेला दादा एस एल तुमचा, एस एल नाही गेला. आज पण निफ्टीमध्ये आज पण असाच पुलबॅक आला होता, मग ट्रेंड कंटिन्यू झाला. बघा तुम्ही निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. निफ्टीमध्ये बघा, एक सेकंद द्या फक्त, निफ्टी दाखवतो तुम्हाला. आज निफ्टीमध्ये काय झालं ते बघा.
5 मिनिटांमध्ये दाखवतो. बघा निफ्टीमध्ये पण काय झालं होतं, कॅन्डल बनली तुमची, त्याच्यानंतर पण बाईंग आलीच होती की थोडीशी. हे बघा ही तुमची बाईंग आलीच होती की इथून थोडीशी आणि परत खाली गेले मार्केट. स्टॉप लॉस तर का तुम्ही प्रॉपर फॉलो केला तर काही सुद्धा अडचण नाही. एकदा एंट्री घेतली ना स्टॉप लॉसच बघत बसायचं, टार्गेट ह्याला बघतच बसत नाही मार्केट कुठं जाते आणि काय जाते. याच्या लक्षामध्ये हे बघा याच्या हायच्या वर तुमचा एस एल होता, इथं एंट्री आहे, हा लो ब्रेक झाला, इथं एंट्री तुमची बरोबर, या हॅमर कॅन्डलमध्ये एंट्री, इथं हा स्टॉप लॉस आहे आणि इथून बघा प्राइस वर गेली परत बाउन्स केली खाली. ओके समजलं. चार्ट बघा कशाचा आहे, हिंडल्कोचा आहे हा. तर हिंडल्को इंडस्ट्रीज मला वाटतं किती तारखेचं, किती 2000 जाऊन बघा वाटलं सर, 2006चा चार्ट आहे हा, 2006चा चार्ट आहे हा. समजलं, क्लिअर आहे. पुढे नेक्स्ट हे बघा आता हे US डॉलर आहे, अमेरिकनमध्ये अमेरिकेचं मार्केट आहे, त्याच्या डॉलरमध्ये पण बनलेलं, फॉरेक्स मार्केटमध्ये पण. हे बघा हा रेजिस्टन्स होता प्राइसमध्ये, इथून पहिल्यांदा पण प्राइस इथून पडली होती, परत प्राइस तिथे गेली रेजिस्टन्सला, परत सेम सपोर्टपर्यंत टार्गेट, हे टार्गेट तुमचं, इथून प्राइस पडली, हे टार्गेट. ओके एंट्री तर तुम्हाला समजली कशा पद्धतीने एंट्री घ्यायची. हे बघा इथं पण आता बघा ट्रेंड कंटिन्यू कसा केला बघा, इथून हे बघा खाली पडला, बाउन्स मारला, परत खाली आला. आता अगोदर जो हा सपोर्ट होता, हा सपोर्ट इथं ब्रेक झालाय, आता तो काय बनला, इथं रेजिस्टन्स बनलाय. म्हणजे हा काय करणार आहे, ट्रेंड कंटिन्यू करणार, इथपर्यंत टार्गेट, इझी टार्गेट तुम्हाला भेटून जाणार. आणि किती फास्ट टार्गेट भेटले बघा, 1 2 3 कॅन्डलमध्ये तुम्हाला तिथं टार्गेट भेटून गेलं. कारण पडताना मार्केटले फास्ट पडतं, ट्रेंड कंटिन्यू करताना मार्केटले फास्ट करतं, त्याला ट्रेंड कंटिन्युएशन बोललं जातं. तुम्हाला मगाशी दाखवलं ना मी कशा पद्धतीने बनते, सेम इथे तसा पॅटर्न आहे. जर का मार्केटला खाली जायचं असेल, हा पुलबॅक देतोय आणि इथे जर का तुमचा रेजिस्टन्स असेल, मार्केट जर का डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर 100% मार्केट इथून फॉल करणार. आणि तिथं तुम्हाला फक्त एक बघायचं, मी जी कॅन्डल तुम्हाला शिकवतोय ती कॅन्डल फक्त तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये वापरायची. तुम्ही जिथं ट्रेड घेणार आहात, समजा सपोर्टवरती तुम्हाला तुम्हाला बाईंग करायची, तर तिथं तशी कन्फर्मेशन कॅन्डल पाहिजे. ही कॅन्डल शिकवण्यामागचा उद्देश हा आहे. असं नाही की कॅन्डल दिसली की घे एंट्री, असं होत नाही. कॅन्डल दिसली कुठं पण हॅमर दिसला घे एंट्री, नाही होत तसं. स्ट्रक्चर सगळे फॉलो करा पहिल्यांदा. बघा स्ट्रक्चर काय होतं, मार्केटचं डाऊन ट्रेंड होतं, मार्केटनं हा सपोर्ट ब्रेक केला, परंतु प्राइस आता ज्यावेळेस वर जाते तिथे रेजिस्टन्स आहे प्राइसला आणि ट्रेंड कंटिन्यू करणार आहे मार्केट. ट्रेंड ब्रेकआउटवरती ट्रेडिंग लई फसतात बघा लोक. ही बघा ही तुमची ब्रेकआउट ट्रेडिंग, इथं ब्रेकआउट झाला, पुलबॅक, परत ब्रेकआउट, परत स्टॉप लॉस हिट. बघा किती वेळा स्टॉप लॉस तुमचा खाल्ला जातो इथं. म्हणून ब्रेकआउट ट्रेडिंग बंद करा तुम्ही. माझा अनुभव सांगतो, मी जवळपास 1 वर्ष ब्रेकआउट ट्रेडिंग करून बघितलेली आहे. ब्रेकआउट ट्रेडिंगमध्ये मी सांगतो, तुम्ही 10 ट्रेड करताय ना तर 2 ते 3 वेळेस तुम्हाला चांगले ट्रेड भेटतील, परंतु इतर वेळेस तुमचा स्टॉप लॉस जास्त हिट होण्याचे चान्सेस असतात. कारण काय, याचं कारण काय सांगतो, आपण एंट्रीचा प्लॅन इथं बनवतोय, पण ज्या लोकांनी इथं सेलिंग केलेली असते ती लोक इथं प्रॉफिट बुकिंग करणार नाहीत. कशावरनं, त्यांना दिसतोय ना हा रेजिस्टन्स आहे, सॉरी हा सपोर्ट आहे प्राइसला, म्हणजे प्राइस इथून परत बाउन्स होऊ शकते, म्हणून ती लोक इथं प्रॉफिट बुकिंग करणार. तुम्हाला तसंच काहीतरी बघायला भेटतं. तुम्ही याला लक्ष्मण रेषा धरून चालू नका. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, ही लक्ष्मण रेषा नाही आहे तुमची. प्राइस मोठी क्वांटिटी शेवट कोणीतरी सेल केलेली असू शकते शेवटी, आणि म्हणून प्राइस इथून बाउन्स झालेली आहे, इथून परत बाहेर लोक आले, सेम. समजलं का, म्हणजे अशा पद्धतीने काम होतं. याला स्टॉप लॉस हंटिंग बोललं जातं. आपण बोलतो स्टॉप लॉस हंटिंग, परंतु आपली ट्रेडिंग चुकीची आहे, त्याच्यामुळे स्टॉप लॉस हंटिंग होते. पुढं समजलं, बेरिश एंगल्फिंग समजली का. आता बेरिश हारामी बघायची. मला सांगा पहिल्या कॅन्डलमध्ये कोणाला काय अडचण आहे का, आत्ताच सांगा कमेंटमध्ये. काय अडचण असेल तर आत्ताच तुम्ही सांगू शकता. कोणाला काय अडचण आहे का कमेंटमध्ये सांगा लवकर. बेरिश इंगल्फिंगमध्ये कोणाला काय अडचण आहे का सांगा. एक कॅन्डल आपली संपलेली आहे, सेकंड कॅन्डल आहे आपली बेरिश हारामी कॅन्डल. टोटल 4 कॅन्डल आहेत आजच्या सेशनला. प्लीज सगळ्यांनी एकदा लाईक करा. सर यामध्ये रिव्हर्सल करू शकतो, हा यस रिव्हर्सल होऊ शकतो ना. म्हणजे ते तुमचं म्हणणं असं आहे की जर मार्केटमध्ये अगोदर अपट्रेंड असेल, अपट्रेंड पाहिजेच, म्हणजे बाईंग आलेली पाहिजे. असं नाही की मार्केटमध्ये अगोदर सेलिंग आलेली आहे आणि खाली तुमचा बेरिश हारामी पॅटर्न म्हणतोय, तर नाही, ते नाही चालणार. अगोदर मार्केटमध्ये बाईंग आलेली पाहिजे आणि जर रेजिस्टन्सला बनते, भले मग तो पुलबॅक असू द्या किंवा काय असू द्या. तुम्हाला पुलबॅक पण दाखवला. जर का मार्केटमध्ये अगोदर ऑलरेडी अपट्रेंड आहे, मोठा अपट्रेंड आहे आणि एखाद्या रेजिस्टन्सला प्राइस बनते, ती कॅन्डल बनते, तर लक्षात ठेवा या लोकांची प्रॉफिट बुकिंग होऊ शकते इथं.
आणि थोडा पुलबॅक देऊन मार्केट परत वर जाऊ शकतं. आणि या पुलबॅकचा फायदा तुम्ही घेऊ शकता ना. या पुलबॅकचा फायदा आपण घेऊ शकतो. येते का लक्षात तुमच्या? मला सांगण्याचा उद्देश आहे माझा, जर का मार्केटमध्ये इथून बाईंग आलेली आहे, ही लोक कुठं ना कुठं रेजिस्टन्सला प्रॉफिट बुकिंग करतील ना थोडी तरी. असं आहे का मार्केटमध्ये की प्रॉफिट बुकिंग होतच नाही, कंटिन्यू वरच जातो तो स्टॉक? नाही होत. कारण कुठं ना कुठं थोडी तरी प्रॉफिट किंवा थोडी तरी सेलिंग येते मार्केटमध्ये. नेट सेलिंगचा फायदा आपल्याला घ्यायचा असतो. आणि तिथं तुम्हाला तशी कॅन्डल बघायला भेटली तर थोडासा पुलबॅक ट्रेडिंग तिथं करा. परंतु एक आहे, अपट्रेंड ज्यावेळेस असेल आणि तुम्ही जर का बेरिश ट्रेड घेताय तर लक्षात ठेवायचं टार्गेट मोठं ठेवायचं नाही. टार्गेट मोठं ठेवू नका, टार्गेट छोटे छोटेच ठेवा. कारण ट्रेंड कोणता आहे? अपट्रेंड आहे. त्याच्यामुळं सेलिंग साईडचा ट्रेड घेताना नॉर्मली टार्गेट घ्या. हां, जर का ऑलरेडी डाऊन ट्रेंड आहे आणि मार्केटमध्ये ज्या लोकांनी इथे सेलिंग केली होती त्या लोकांनी इथे प्रॉफिट बुकिंग सुरू केली प्रॉफिट. परंतु इथे जर का प्राइस येते एका रेजिस्टन्सला आणि इथं तुम्हाला जर का बेरिश एखादी कॅन्डल बघायला भेटते, जी आपण बेरिश कॅन्डल शिकलेलो आहे, तर इथून तुमचा ट्रेंड अजून कंटिन्यू होऊ शकतो. जसं की तुम्हाला आता दाखवलं, कुठल्या चार्टमध्ये मी दाखवलं होतं? आत्ताच्या लेटेस्ट चार्टमध्ये. हे बघा, या चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. म्हणजे हा डाऊन ट्रेंड आहे, ही प्रॉफिट बुकिंग आहे भावांनो. ही जी आली का, ही प्रॉफिट बुकिंग आहे. म्हणजे पाठीमागे ज्या लोकांनी कुणी इथे सेलिंग केली असेल, कुणी इथं सेल केलं असेल किंवा कुणी इथे ब्रेकआउटवरती सेल केला असेल, या लोकांनी इथे प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली. आणि ही एक पुलबॅक आहे तुमचा. आणि इथं तुम्हाला भेटते एखाद्या रेजिस्टन्सला स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल, तिथून तुम्ही प्लॅन करू शकता परत या लेवलपर्यंत टार्गेट घेऊ शकता. हीच आपले सेटअप किंवा स्ट्रॅटर्जी असते. याला बोललं जातं सेल ऑन राईज. म्हणजे काय झाली? प्राइस पहिल्यांदा सेल झाली, परत राईज आला आणि परत सेल. ट्रेंड कंटिन्युएशन बोललं जातं याला मार्केटमध्ये. ही गोष्ट तुम्हाला एवढ्या याच्यापर्यंत शिकवत नाही कोणी भावांना. खरंच शिकवत नाही. तुम्ही कुठेही क्लास करा, या गोष्टी तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सांगितल्या जात नाही. आणि हे मार्केटमध्ये लय भारी काम करतं भावांनो. लय भारी हा सेटअप काम करतो. तुम्ही बघा, ऑब्झर्व करून बघा. कोणताही चार्ट ओपन करून करा. तुम्हाला फक्त इथं सेल करायचा. बाकी तुम्हाला या प्रॉफिट बुकिंगची घ्यायची हे पण मी सांगणार आहे की ती. आणि तुम्हाला एवढं पण सांगतो भावांनो, हे टार्गेट इथंच मार्केट रिव्हर्स होणार आहे हे पण आपण काढू शकतो. की जर का मार्केट इथं असेल ना, या लेवलला इथं जर का आपण पुढची पोझिशन घेतली समजा सेल साईडची, तर मार्केट याच लेवलला रिव्हर्स होणार आहे हे पण आपण काढू शकतो. इथंच सपोर्ट घेणार आहे प्राइस. पुढची लेवल पण आपण काढू शकतो. कधी? मार्केट इथं असताना. आपल्याला हा सपोर्ट दिसतोय, परंतु हा सपोर्ट माहित नाही ना आपल्याला इथं आहे ते. तो सपोर्ट पण आपण पुढचा सपोर्ट पण काढू शकतो. आणि इथं प्राइस किती रिव्हर्स होऊ शकते हे पण आपण काढू शकतो. प्राइस मध्ये किती प्रॉफिट बुकिंग येणार आहे, कुठल्या लेवलपर्यंत प्रॉफिट बुकिंग येणार आहे, ही पण लेवल काढली जाते. ओके. म्हणजे इथून जर का सेलिंग आली तर ही प्रॉफिट बुकिंग आणि हे ट्रेंड कंटिन्युएशन. आणि इथंच प्राइस का रिव्हर्स झाली याचं कारण पण मी तुम्हाला त्यावेळी सांगेल का रिव्हर्स होते ते. कारण ती खूप ॲडव्हान्स गोष्ट आहे. ओके. हे बघा, ही बेरिश हरामी कॅन्डल. आता इथपर्यंत कोणाला काय अडचण नसेल. मे बी कदाचित सर सपोर्टवर सपोर्ट रचना ड्रॉ करताना किती मिनिटाची कॅन्डल असेल, तुम्ही ज्या टाइम फ्रेमवरती ट्रेड करता त्याच्यावरती डिपेंड आहे. रणजित सर, तुम्ही इंट्राडे असेल तर तुमच्यासाठी 5-15 मिनिटं भरपूर झाली. तुम्ही जर का स्विंगमध्ये काम करताय तर तुम्हाला 5 आणि 15 मिनिटाची कॅन्डल बघून काय फायदा आहे का नाही. तुम्हाला कमीत कमी 2 तासाची, 1 तासाची किंवा कमीत कमी 1 डेची टाइम फ्रेम तुम्हाला बघावी लागेल जर स्विंग ट्रेडिंग तुम्ही करताय तर. तुम्ही ज्या टाइम फ्रेमवर बघणार त्या टाइम फ्रेमनुसार तुमचं ट्रेडिंगची स्ट्रॅटर्जी ठरते. लक्षात घ्या. तुम्ही जर का स्विंग ट्रेडिंग करताय तर तुम्हाला 5 आणि 2 मिनिटाची कॅन्डल बघून काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये. हां, एंट्री घेताना तुम्ही 5-15 मिनिटाची घ्या. स्विंग ट्रेडिंगसाठी सांगतो तुम्हाला बघा, जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर 1 डे टाइम फ्रेमवर ॲनालिसिस करा, 1 वीकवर ॲनालिसिस करा. पण एंट्री घेताना तुम्हाला कमीत कमी 1 हवर कॅन्डलवर तरी घ्या. 1 हवर किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलवर तरी एंट्रीचा प्लॅन बनवा. ते सांगाल मी तुम्हाला कसं करायचं, मल्टिपल टाइम फ्रेम कसं बघितलं जातं ते त्यावेळेस मी शिकवेल तुम्हाला. त्याच्यावरती पण आपलं एक सेशन आहे मल्टिपल टाइम फ्रेमवरती. ओके. हे बघा, आता बेरिश हरामी कॅन्डल आपण बघून, बेरिश हरामी कॅन्डल एकदा बघू, त्याच्यानंतर मग राहिलेल्या 2 कॅन्डल बघून घेऊ. बघा, याच्यामध्ये कॅन्डल एक रिव्हर्सल कॅन्डलच असते. पहिली काय असते, हिरवी कॅन्डल असते, अशी ग्रीन कॅन्डल. म्हणजे छोटी लाल कॅन्डल मोठ्या हिरव्या कॅन्डलच्या बॉडीमध्ये तयार होते. म्हणजे काय असते, जी नंतरची कॅन्डल बनते तुमची, ही नेक्स्ट पुढची कॅन्डल, ती अगोदरच्या ग्रीन कॅन्डलच्या मध्ये बनलेली असते. याला बोललं जातं बेरिश हरामी कॅन्डल. कोणती कॅन्डल? बेरिश हरामी कॅन्डल. म्हणजे दोन्ही कॅन्डलच्या, या कॅन्डलच्या ग्रीन कॅन्डलच्या मध्ये असते ही कॅन्डल, अशी जशी मदर बेबी असते ना तशा टाईपमध्ये. म्हणजे एखाद्या प्रेग्नंट
लेडीजच्या याच्यामध्ये कसं पोट कसं दिसतं त्या टाईपमध्ये असतं. याला बोललं जातं बेरिश हरामी कॅन्डल. प्रेग्नेंट वुमन जशी दिसते त्या टाईपमध्ये हे कॅन्डल असते. याला बोललं जातं बेरिश हरामी कॅन्डल. कुठं तयार होते तर अपट्रेंडमध्ये तयार होते. अगोदर अपट्रेंड असतो, मार्केटमध्ये बाईंग आलेली असते. त्याच्यानंतर ट्रेंड स्लो डाऊन म्हणजे काय, एकतर ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो किंवा इथं काय होऊ शकतो, स्लो डाऊन म्हणजे काय, प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. तुम्हाला मागाशी मी सांगितलं, एक तर प्रॉफिट बुकिंग होईल किंवा रिव्हर्सल होईल. ट्रेंडच रिव्हर्स होईल किंवा प्रॉफिट बुकिंग तरी होईल. दोन्हीपैकी एक गोष्ट होईल. येते का लक्षामध्ये? प्रॉफिट बुकिंग तरी होईल किंवा रिव्हर्सल तरी होईल. म्हणजे काय, अगोदर ज्या लोकांनी बाईंग केलेली आहे ती लोक थोडासा पुलबॅक देऊन परत ट्रेंड कंटिन्यू करतील किंवा मग काय होईल, रिव्हर्सल होईल. म्हणजे ट्रेंड चेंज होऊ शकतो. दोन्हीपैकी एक गोष्ट होऊ शकते तिथं. ओके, समजतंय? पुढं नेक्स्ट हे बघा. आता बुलिश हरामी आणि बेरिश हरामी मधला फरक पहिल्यांदा समजून घ्या. हे मला मागाच्या स्लाइडमध्ये दाखवायचं होतं, परंतु हे चुकून ती स्लाइड वेगळी आली. असू द्या, चला हे बघा. हे बघा, ही बुलिश हरामी कॅन्डल आहे तुमची. म्हणजे अगोदर काय असतो याच्यामध्ये, डाऊन ट्रेंड असतो. कारण डाऊन ट्रेंडमध्ये ही रेड कॅन्डल झालेली असते, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल बनते. आणि हे अप ट्रेंडमध्ये अगोदर ग्रीन कॅन्डल असते, नंतर ही रेड कॅन्डल बनते. कलर मॅटर करणार दादा, येस कलर मॅटर करणार तुमच्या याच्यामध्ये. कलर मॅटर करणार. दोन्ही ग्रीन कॅन्डल असतील चालणार नाही, दोन्ही रेड कॅन्डल असतील, बेरिश साईडला दोन्ही रेड कॅन्डल असतील तर एक वेळेस चालून जाईल. परंतु ग्रीन कॅन्डल खूप मोठी नसावी. कारण याच्यामध्ये कॅन्डल बनती कशी समजून घ्या पहिल्यांदा. कॅन्डल बनती कशी, ही हे बघा, ओपनिंग प्राइस इथं आहे तुमची. बघा कॅन्डल सांगतो, ही तुमचा इन्व्हर्टेड हॅमरच बनणार आहे. हा सुद्धा ही कॅन्डल माहिती आहे तुम्हाला, ही 5-5 मिनिटाची एक कॅन्डल असेल. आणि ही कॅन्डल तुम्ही जर का 10 मिनिटाची एकच कॅन्डल लावली तर इन्व्हर्टेड हॅमरच बनतो हा तुमचा. बघा, ही तुमची ओपनिंग प्राइस असते. प्राइस इथून वर गेली, ही तुमची ओपन आहे, ही तुमची ओपनिंग प्राइस आहे. प्राइस इथून वर गेली आणि क्लोजिंग पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलनं क्लोजिंग इथं दिली. दुसरी कॅन्डल बनायला इथं सुरुवात झाली, बरोबर आहे. ही ओपनिंग प्राइस. इथून बघा प्राइस वर गेली आणि इथून काय झाली, खाली जाऊन मार्केटनं इथं क्लोजिंग दिली. मला सांगा, ही तुमची क्लोजिंग आहे आणि ही तुमची ओपनिंग आहे. मग मला सांगा, कॅन्डल तुमची अशी बनणार की नाही बनणार? कॅन्डल तुमची अशी बनणार भावानो, इन्व्हर्टेड हॅमर. मला फक्त एवढं सांगा, ही जी इन्व्हर्टेड हॅमर बनणार आहे याचा कलर कोणता असेल कमेंटमध्ये सांगा लोक, रेड की ग्रीन? या इन्व्हर्टेड हॅमरचा, ही जी बनणारी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल याचा कलर कोणता असू शकतो, रेड की ग्रीन? कारण ओपन खाली आहे, क्लोज वरती आहे. मला सांगा कॅन्डलचा कलर कोणता बनेल या कॅन्डलमध्ये? आता ही बघा कॅन्डल कशी बनते, बुलिश हरामी कॅन्डल कशी बनते बघा. तुमची ओपनिंग प्राइस कुठं आहे, इथं आहे. इथून खाली पडली आणि इथं क्लोजिंग दिली कॅन्डल, बरोबर आहे. ही तुमची क्लोजिंग प्राइस, ही तुमची ओपनिंग प्राइस. परंतु दुसरी कॅन्डल ओपन इथं झाली, ही तुमची ओपन इथं झाली आणि क्लोजिंग इथं झाली. म्हणजे अगोदरची ओपनिंग ही होती, आताची क्लोजिंग ही आहे. ही तुमची अशी कॅन्डल बनणार आहे, अशा टाईपमध्ये बनणार आहे. आणि ह्या बी कॅन्डलचा कलर मला सांगा कोणता कलर बनेल. अशी कॅन्डल बनणार आहे, हॅमर टाईप असा, अशी कॅन्डल बनणार आहे. कोणती? ही कॅन्डल. मग या कॅन्डलचा कलर सांगा. इथं ओपनिंग कुठं आहे, वर आहे. ही ओपनिंग आहे, क्लोजिंग खाली आहे. या कॅन्डलचा कलर कोणता बनेल? येस, या कॅन्डलचा कलर ग्रीनच आहे, बरोबर आहे. ही कॅन्डल तुमची ग्रीन बनेल. परंतु या कॅन्डलचा कलर सांगा आता मला. ओपनिंग वर आहे, क्लोजिंग खाली आहे. येस, या कॅन्डलचा कलर तुमचा रेडच बनेल, रेड. या कॅन्डलचा कलर रेड आहे. मग हा कलर मॅटर करणार नाही, परंतु हा असा हॅमर बनतोय आणि ही जी दुसरी कॅन्डल आहे त्या इन्व्हर्टेड हॅमर बनतोय. म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय, वरून सेलिंगचे प्रेशर आहे आणि स्टेट हॅमर म्हणजे काय, खालून बाईंगचे प्रेशर आहे. हे तुम्हाला इथे दाखवतो असं. येते का लक्षामध्ये? अशा पद्धतीने दाखवतो. समजून घ्या, दोन्ही मधला डिफरन्स समजून घ्या फक्त. म्हणून कलर मॅटर करतो दादा. हे बघा, ही तुमची आहे बेरिश हरामी कॅन्डल. ही तुमची काय आहे, बेरिश हरामी कॅन्डल. अगोदर बाईंग आली होती, एका रेजिस्टन्सला बनलेली आहे आणि इथून सेलिंगचं प्रेशर तुम्हाला बघायला भेटते. बघा, बेरिश हरामी कॅन्डल आहे ही, अशा पद्धतीने असते कॅन्डल. अप ट्रेंड असतो. कंडिशन लक्षात घ्या, अगोदर बाईंग आलेली पाहिजे, एका रेजिस्टन्सला कॅन्डल पाहिजे आणि तिथून त्यानं लो ब्रेक केला पाहिजे. एंट्री एसेल वगैरे आपण बघू पुढच्या स्लाइडमध्ये. बघा, एंट्री कशी घ्यायची तुम्हाला, दुसऱ्या लाल कॅन्डल नंतर सेल. म्हणजे जी दुसरी रेड कलरची कॅन्डल बनणार का, अगोदर कशी बनते कॅन्डल, बघा ही अशी कॅन्डल बनलेली असते, बरोबर आहे. आणि ही तुमच्या त्याच्या पोटामध्ये अशी काहीतरी कॅन्डल असते, बरोबर आहे. परंतु या कॅन्डलचा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही सेल साईडचा पोझिशन घ्यायची नाही. ओके. आणि
हिरव्या कॅन्डलच्या हायच्या वर एसेल तुमचा, म्हणजे किंवा त्या दोन्ही कॅन्डलच्या हायच्या वर एसेल ठेवा तुम्ही. सगळ्यात बेस्ट एसेल तुमचा असेल दोन्ही कॅन्डलच्या हायच्या वर. याच्यामधली जी कॅन्डल हाय जास्त दिला असेल त्या हायच्या वर तुमचा एसेल ठेवा, कारण इन्व्हर्टेड हॅमरच बनतोय हा. आपण इन्व्हर्टेड हॅमरवरती कसा ट्रेड घेतो, लो ब्रेक झाला की एंट्री, हायच्या वरती एसेल. तसंच याच्यामध्ये आहे, जो सगळ्यात हाय गेलेली असेल कॅन्डल त्या कॅन्डलच्या हायच्या वरती तुमचा एसेल ठेवून द्या. ओके. आता टार्गेट बघा कसं घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही टार्गेट कसं घेऊ शकता बघा. हे बघा, टार्गेट ठरवण्यासाठी सेम तेच कंडिशन आपल्या कोणत्या कंडिशन सांगितलेल्या तशा पद्धतीने रिस्क टू रिवॉर्डनुसार घ्या, किंवा स्टॉप लॉसला ट्रेल करा, सॉरी पाठीमागचा सपोर्ट जिथून बाईंग आली होती तो सपोर्ट तुम्ही घेऊ शकता, किंवा थर्ड टार्गेट तुम्ही कोणतं घेऊ शकता, ट्रेलिंग स्टॉप लॉस, जे की तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा वापर करायचा. 3 पद्धतीनेच आपण रेग्युलर स्टॉप लॉस घेतो. या स्टॉप लॉस सॉरी टार्गेट घेण्याच्या 3 पद्धती आहेत. या स्टॉप लॉस नाही सॉरी टार्गेट घेण्याच्या या 3 पद्धती आहेत. एक तर 1:2 घ्या, किंवा डिमांड झोन किंवा जिथून बाईंग आली होती तिथं बाईंग तिथपर्यंत घेऊ शकता, किंवा स्टॉप लॉसला हळूहळू खाली शिफ्ट करा. समजलं. नेक्स्ट पुढची हे बघा, ही तुमची बेरिश हरामी. लो ब्रेक झाला एंट्री, हायच्या वरती स्टॉप लॉस दिसतंय इथं, स्टॉप लॉस एंट्री आणि त्याला चालू द्या खाली. समजलं बघा. एंट्री एसेल बघून घ्या कशा पद्धतीने लावला जातो. एंट्री आणि एसेल कशा पद्धतीने लावला जातो. पुढे चला, आता रिअल चार्ट वरती बघू आपण. रिअल चार्ट बघू, याला थोडंसं छोटा करतो मी. रिअल चार्ट बघून घ्या. हा मला वाटतं कशाचा चार्ट आहे, हा दिसत नाही स्क्रीनशॉट मध्ये. ठीक आहे चालू द्या. हे बघा इथं तुमचा हा होता बेरिश हरामी कॅन्डल, अगोदर बाईंग आली होती. आता बघा इथं बघा काय झाले, तुम्हाला काय सांगितलं, ट्रेंड कंटिन्यू करणार आहे. आपल्याला फक्त ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली आहे त्या लोकांची ही प्रॉफिट बुकिंग होणार आहे. ही प्रॉफिट बुकिंग आहे भावांनो. कुठून, इथून प्रॉफिट बुकिंग आली इथपर्यंत आणि परत ट्रेंड कंटिन्यू केलाय त्या. म्हणजे मार्केटचा ट्रेंड, या स्टॉकचा ट्रेंड अप ट्रेंडच आहे, परंतु झालाय काय विषय की इथून ही इथपर्यंत जे गेले का, जे कारण इथल्या लोकांना प्रॉफिट होतोय लक्षात घ्या या लेवलपर्यंत. आणि हा जर का स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल तर लक्षात घ्या इथं पण काही लोकांनी बाईंग केलं असेल, या डीपमध्ये पण बाईंग केलं असेल ना, त्या लोकांना पण इथपर्यंत प्रॉफिट होतोय त्या लोकांना पण, ती इथं प्रॉफिट बुकिंग करणार आहे. मग हा जो पुलबॅक असतो ना, हा पुलबॅक छोटा. इथे अशा वेळेस काय करायचं, ट्रेंड जर का अप ट्रेंड असेल, जर का आपण सेलिंग साईडचा ट्रेड घेतोय तर टार्गेट मोठं ठेवू नका. कमीत कमी पाठीमाग खालचा सपोर्ट पर्यंत ठेवा. जे खाली सपोर्ट येणार आहे म्हणजे कुठलं सपोर्ट, हे तुमचं टार्गेट ठेवा, किंवा इथपर्यंत टार्गेट ठेवा या लेवलपर्यंत. हे पण तुम्ही टार्गेट ठेवू शकता. म्हणजे कसं होईल, या अशा पद्धतीने इथपर्यंत टार्गेट ठेवा. येते का लक्षात तुमच्या, हे तुम्ही टार्गेट ठेवू शकता या लेवलपर्यंत जर तुम्हाला वाटत असेल तर. किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरा. जर का प्राइस इथून खाली येते, वर बाउन्स केला, परत इथला जो अगोदरचा स्टॉप लॉस होता तो आता इथं आणून ठेवा. इथून परत खाली गेली, परत इथं एक स्विंग दिला, परत इथला स्टॉप लॉस काढा, इथं आणून ठेवा. ज्यावेळेस प्राइस या लोला ब्रेक करेल त्यावेळेस, आणि इथे समजा स्टॉप लॉस हिट जाते, इथं बाहेर पडून जावा इथं. मग तुम्हाला इथं एंट्री तुमची, इथून एवढं टार्गेट तर तुम्हाला भेटलं ना. येते का लक्षात. तुमचा स्टॉप लॉस कुठे हिट झाला, इथं हिट झाला, बरोबर आहे. तुमची एंट्री कुठं आहे, इथं आहे. 1:2 तुम्हाला इथं 1:2 भेटलं असतं, परंतु टार्गेट तुमचं ट्रेलिंग एसेल इथे हिट झालाय, ठीक आहे ना. इथून एवढं टार्गेट तुम्ही घेऊ शकता. एवढं टार्गेट तुम्हाला भेटलं. एसेल कुठे आहे तुमचा, एसेल अगोदर इथं होता, हळूहळू त्याला काय केलं आपण, शिफ्ट करत आणलं. येते का लक्षात. कारण टॉप टू बॉटम तर कोणी पकडू शकत नाही त्या स्टॉकला, टॉप टू बॉटम. समजते का, क्लिअर आहे का गोष्टी, सांगा येस ऑर नो कमेंटमध्ये. कळलं स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा. इथे एक दुसरी बघा, दुसरा एक स्टॉक आहे, किंवा टेस्लाचा आहे, मी कदाचित हा टेस्लाचा स्टॉक आहे, हा टेस्ला कंपनीचा. बघा हे बघा कशा पद्धतीने झालाय बघा तो स्टॉप लॉस. जर का तुम्ही प्रॉपर बघा, आता इथं इथपर्यंत हाय गेलाय त्याचा, जर तुम्ही हायच्यावर थोडंसं, मी तुम्हाला सांगितलं बरोबर, थोडासा बपर ठेवायचा. बपर जर का तुम्ही नाही ठेवलं तर तुमचा स्टॉप लॉस जाऊ शकतो. कारण त्याचे कारण काय असतं, थोडंसं गॅप ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण जिथून प्राइस पडलेली असते तिथं एक तर रेजिस्टन्स असू शकतो किंवा सपोर्ट असू शकतो. प्राइस ज्या लेवलवरनं बाउन्स करते, समजा सपोर्टवरनं जर का बाउन्स करते, खाली जाऊन प्राइस वर येते. बघा कधी कधी मार्केट तुमच्यासोबत असं करतं, हा सपोर्ट असतो असा, प्राइस वरून खाली येते आणि अचानक इथे एक मोठी कॅन्डल बनते आणि परत प्राइस वर येऊन क्लोजिंग देते, असे हॅमर टाईप असं. आपण काय बोलायला, ट्रॅपिंग झाली. मग आपण काय करतो, इथं एंट्री घेतो, याच्या खाली स्टॉप लॉस देतो. जर का प्राइस इथून खाली जायचं असेल, पहिला हा सपोर्ट ब्रेक करावा लागेल, त्याच्यानंतर त्याला माझा स्टॉप लॉस खावा लागेल. तसंच असतं. त्याच्यामुळे इथं थोडासा बपर ठेवायचा वर आणि मग काम करायचं.
समजलं? नेक्स्ट काय अडचण आहे का? दुसरी कॅन्डल पण संपलेली आहे आपली. आपण आता दोन कॅन्डल कुठल्या शिकलो? एक म्हणजे शिकलो पहिली बेरिश इंगल्फिंग, बेरिश इंगल्फिंग. दुसरी शिकलो आपण बेरिश हरामी. दोन कॅन्डल शिकलो. आता तिसरी कॅन्डल आहे ब्लॅक मारोबोजो. ही आपली मला मे बी कदाचित बेरिश मधली 6वी कॅन्डल असेल. काल 3 शिकलो ऑलरेडी आपण, आणि आज ही तिसरी कॅन्डल, म्हणजे टोटल 6 कॅन्डल. याच्यानंतर एक कॅन्डल आहे, 7 कॅन्डल टोटल. मी तुम्हाला सांगितलं होतं की 7 बुलिश आणि 7 बेरिश कॅन्डल होतील आपले. त्याच्यानंतर आपण चार्ट पॅटर्नवरती जाणार. चार्ट पॅटर्न टोटली 16 चार्ट पॅटर्न आहेत आपले. बरेच लोक चार्ट पॅटर्नवरती पण आणि काम होतं, असं काही होत नाही. होतं का? मार्केटमध्ये सगळ्या गोष्टीची कामं होतात, फक्त तुम्ही एका सेटअपला फॉलो करा, कोणत्याही सेटअपला. ओके. ब्लॅक मारोबोजो. आता ब्लॅक मारोबोजो काय हे तुम्हाला दिसते, ओपन इज इक्वल टू हाय, म्हणजे ओपनच तुमचा हाय असतो, म्हणजे प्राइस तिथून वर गेलीच नाही, खालीच आली डायरेक्ट. म्हणजे ओपन इज इक्वल टू हाय, म्हणजे हाय तोच आहे तुमचा, आणि ज्या ठिकाणी प्राइस क्लोज झाली तो तुमचा लो असतो. म्हणजे याच्यामध्ये काही कुठेही बाहेरचा प्रेशर नाही, मार्केटमध्ये बाईंग प्रेशर कुठंच नाही. पूर्ण कॅन्डल सेलर लोकांचे आहे, पूर्ण कॅन्डल सेलर लोकांचे. ओके. हे तुमची असते ब्लॅक मारोबोजो कॅन्डलला बोललं जातं. कशी बनली जाते किंवा आपल्याला बघू आपण कुठं बनली का, लाईव्ह चार्टवरती पण आपण दाखवू. याच्यामध्ये बघा स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल असते, त्याला स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बोलतात. पूर्ण लाल कलर असतो, कुठेही वीक नसते. वीक असली तर नॉर्मली असू शकते, असली तर एकतर अप साईडला असावी नॉर्मली, परंतु डाऊन साईडला जर का वीक असेल मोठी अशी, तर भावांनो मग ही तुमची मारोबोजो कॅन्डल होत नाही. वीक असली तर नॉर्मली वर किंवा थोडीशी असू शकते, एवढी चालून जाईल. परंतु खूपच मोठी अशी काहीतरी शॅडो देते तर जमणार नाही, कारण इथून खालून वर प्राइसला दाबले म्हणजे याच्यामध्ये बाहेर आहेत, त्या वीकमध्ये बाहेर आहेत. त्याच्यामुळं डाऊन साईडला वीक नको आहे. कुठं तयार होते? तर अप ट्रेंड होते. अगोदर अप ट्रेंड असतो, त्याच्यानंतर अशी कॅन्डल तयार होते. याच्यामध्ये काय असतं महत्त्व काय, याला इम्पॉर्टंट का दिलं जातं? डाऊन ट्रेंड मोमेंटम खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे याच्यामध्ये खूप सेलिंगचं प्रेशर आहे. या कॅन्डलमध्ये खूप सेलिंगचं प्रेशर मानलं जातं या कॅन्डलमध्ये. हॅमरपेक्षा पण ही जबरदस्त काम करते किंवा इन्व्हर्टेड हॅमरपेक्षा पण. ओके. हे बघा आता दोन्ही मधला फरक समजून घ्या. ही तुमची बुलिश मारोबोजो आहे, जी की आपण शिकलेलो आहे, आणि ही बेरिश मारोबोजो. याच्यामध्ये ओपनिंग खाली असते, क्लोजिंग वर असते. पण याच्यामध्ये काय असते? ओपनिंग वर असते, क्लोजिंग खाली असते, कारण कलर रेड बनतोय ना. ओपनिंग पेक्षा क्लोजिंग जर का खाली असेल तर कॅन्डलचा कलर रेड बनतो. मग ते किती का पॉईंट ना असेल. ओपन इज इक्वल टू हाय का म्हटलेला लक्षात ठेवा. ओपन इज इक्वल टू म्हणजे ओपन जर का 100 रुपयाला झाला असेल तर तोच तुमचा हाय पण आहे 100 रुपये. आणि क्लोज इक्वल टू लो म्हणजे काय? जर का ही समजून चला एक 50 रुपयाला क्लोजिंग झालेली आहे किंवा खाली आली ना प्राइस, 50 रुपयाला क्लोज झाली तर हाच तुमचा 50 रुपये तुमचा लो असणार. अशी कॅन्डल असते ही कॅन्डल. त्याला ब्लॅक मारोबोजो पण बोललं जातं, बेरिश मारोबोजो पण बोललं जातं, आणि ही तुमची बुलिश कॅन्डल, जे की आपण शिकलेलो आहे, बुलिश मारोबोजो कॅन्डल. नसेल जर का कोणी बघितलं असेल तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बिनधास्त बघू शकता. ओके. हे बघा अशी कॅन्डल असते. ही तुमची झाली ब्लॅक मारोबोजो कॅन्डल. याला बोललं जातं ब्लॅक मारोबोजो कॅन्डल. खूप जबरदस्त काम करते. ही तुमची आहे बुलिश मारोबोजो कॅन्डल. आता हे सगळ्याच कॅन्डल तसे दाखवलेले आहेत, परंतु ब्लॅक मारोबोजो असेच असते किंवा बेरिश मारोबोजो असेच असते. आता याच्यामध्ये एंट्री बघून घ्या फक्त कशी असते. एंट्री बघा, मारोबोजो कॅन्डलच्या क्लोज नंतर एंट्री. कुठं? मारोबोजो कॅन्डल बनणार, जशी बनली जशी क्लोज झाली लगेच सेल साईडची एंट्री. फक्त क्लोजिंग देताना त्यांना शॅडो वगैरे नाही द्यायला पाहिजे. कारण रेडमध्ये असतो का? येस, रेडच पाहिजे ना, रेडच पाहिजे. ग्रीन कलर असेल तर तो मग ती बाईंग कॅन्डल झाली दादा मारोबोजो कॅन्डलमध्ये. मग बाईंगचं प्रेशर दिसतं ना त्याच्यामध्ये. रेडच कॅन्डल पाहिजे तुमची जर बेरी साईडचे ट्रेड घेताय तर. ओके. स्टॉप लॉस तुम्हाला काय करायचं? मारोबोजो कॅन्डलच्या हायच्या वरती स्टॉप लॉस ठेवायचा. म्हणजे जी कॅन्डल बनलेली आहे तुमची अशी मारोबोजो, त्या कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्हाला स्टॉप लॉस आणि लोच्या खाली एंट्री, किंवा क्लोज झाली लगेच एंट्री घेतली तरी चालते, काही अडचण नाही. ओके. पुढं टार्गेट बघा कसं ठरवायचं. याच्यामध्ये टार्गेट बघा सेम तेच पॅटर्न. टार्गेटचा पॅटर्न आपला तोच आहे. एक म्हणजे काय? रिस्क टू रिवॉर्ड. जेवढं आपण वर एसएल ठेवलेला आहे, समजा तुमचा एसएल इथं ठेवला 10 रुपयाचा, तर तुमचं टार्गेट कमीत कमी 20 रुपयाचं पाहिजे. 1:2. समजा कुणाचा रिस्क टू रिवॉर्ड असतो 1:3. जर का त्यानं 10 रुपयाचं टार्गेट ठेवलं तर तो 30 रुपयाचं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करतो.
सॉरी स्टॉप लॉस त्याचा 10 रुपयाचा असेल तर टार्गेट 30 रुपये घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके. सेकंड टार्गेट बघा, आता सेकंड टार्गेट तुम्हाला काय घ्यायचंय, स्ट्रॉंग सपोर्ट झोन, जो खाली पाठीमागे जो खाली येणार आहे तो सपोर्ट, कारण प्राइस खाली येताना काय असते, सपोर्ट दिसतो तिला खाली, तर त्या सपोर्ट पर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. आणि तिसरं टार्गेट काय, ट्रेलिंग एसएल, म्हणजे जशी जशी प्राइस खाली येणार तसा तसा तुमचा एसएल हळूहळू शिफ्ट झाला पाहिजे खालच्या डाऊन साईडला, ना की अप साईडला. एसएल ट्रेल होतो डाऊन साईडला, अप साईडला नाही, बेरिश मध्ये. अप साईडला कधी होतो, बुलिश साईडला. जर तुम्ही बुलिश ट्रेड घेतला असेल तर अप साईडला ट्रेल होतो एसएल. जर का तुम्हाला डाऊन साईडमध्ये एसएल ट्रेल करायचं तर खाली खाली आणावं लागतो ट्रेलकडे. ओके, समजलं. नेक्स्ट, हे बघा, ही तुमची कॅन्डल आहे. एंट्री एसएल बघून घ्या एकदा कसं आहे. हा तुमचा एसएल. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही एंट्री करणार ना, एंट्री ज्यावेळेस तुम्ही करताय, सगळ्यात प्रथम काय लावायचं माहिती आहे का, एसएल लावायचं. टार्गेट नंतर डिफाईन करायचं. मार्केटमध्ये लक्षात घ्या, एंट्री केल्या पहिल्यांदा एसएल लागला पाहिजे. अलर्ट लावा किंवा तुम्ही डायरेक्ट ऑर्डरमध्ये टाका तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जशा पद्धती योग्य वाटते त्या पद्धतीने. मी तर ऑर्डरवरती लावत नाही, परंतु मी अलर्ट लावून ठेवतो, कारण माझी एंट्री झाली ना, पहिला माझा एसएल लागलेला असतो. त्याच्यानंतर मग टार्गेट खाली किती घ्यायचं, काय घ्यायचं ते नंतर. कारण कसं आहे, मार्केटमध्ये ही सवय ठेवा तुम्ही, एंट्री घेतल्या पहिलं एसएल लावायचं, त्याच्यानंतर टार्गेट बघायचं. आपण तसं नाही करत. आपण काय करतो, एंट्री घेतलं की फक्त PNL रिफ्रेश करतो. रिफ्रेश सारखं त्याला खाली वाढायचं असतं, रिफ्रेश. ऑप्शनमध्ये जर तुम्ही असंच करता, मला माहिती आहे, मी केलेलं आहे, हे केलेले आहेत मी गोष्टी. पण तसं नाही करायचं. चार्टकडे बघायचं, त्या PNL कडे बघत बसायचं नाही मार्केटमध्ये. PNL कडे जर का तुम्ही बघत बसले, तुमची सायकोलॉजी खराब होणार, तुमची सायकोलॉजी डिस्टर्ब होणार म्हणजे होणार. आणि प्लस काय करायचं माहिती आहे का, बऱ्याच लोकांना सवय लागलेली असते. काय करतात माहिती आहे का, बरीच लोक, एक गोष्ट अजून एक चूक तुम्ही करू नका भावांनो, जर तुम्ही करत असाल तर करू नका. बरीच लोक असे 2 चार्ट लावतात. करा तुम्ही, परंतु प्रीमियमच्या चार्टवरती तर हे करू नका. आता तुम्ही काय करता, बरीच लोक इथं काय करणार, इथे समजा पुढचा एखादा आपण काय करू, पुढचा एखादा ही लावून घेऊ, चार्ट लावून बघा. तर विषय काय होतो बघा, फक्त तो काय करतो माहिती आहे का, तो काय करतो, इथं कुठेतरी एंट्री घेतलेली असते त्यानं, बरोबर, एंट्री घेतो तो असं समोरासमोर. ते काय करतात, चार्ट लावतात, दोन्ही चार्ट. याच्यामुळे काय होतं, सायकोलॉजी डिस्टर्ब होते, 100% डिस्टर्ब होते. मला सांगा, निफ्टी तुम्ही सारखा समजा पुट साईडचा ट्रेड घेतलाय, इन द मनी तुमची स्ट्राईक प्राइस आहे, आणि जर मार्केट तुमच्या फेवरमध्ये चाललं तर तुमचा प्रीमियम वाढणारच आहे दादा, कमी नाही होणार आहे. तुमच्या डायरेक्शनला मार्केट चाललं तर असं होणार आहे का मार्केट तुमचं प्रीमियम वाढणार नाही, वाढणार आहे तुमचा प्रीमियम. हां, जर का थोडं स्लोली जातं प्रीमियम, थोडा कमी मूव्ह होईल, परंतु असं नाही की तुमचं प्रीमियम वाढणारच नाही. ही सवय ठेवू नका तुम्ही मार्केट. लक्षात, कारण काय माहिती आहे का, तुम्ही जर असा चार्ट लावला ना, तुम्ही इकडे तुमचं PNL इथं तुम्हाला दिसायला सुरुवात होतं, कारण इथं ऑर्डर पडलेली असते तुमची, इथे ऑर्डर असते तुमची, लक्षात घ्या. आणि तुम्ही काय करता, हा तुमचा इंडेक्सचा चार्ट असतो पहिला, आणि दुसरा काय असतो, प्रीमियमचा चार्ट असतो. याच्यामध्ये गोंधळ काय उडतो माहिती आहे का, की समोर दिसल्यामुळे ना आपली सायकोलॉजी खराब होते, डिस्टर्ब होते आपली सायकोलॉजी. आणि मला सांगा, आता इथून तो या लेवलला गेलाय, इथपर्यंत गेलाय, तुम्ही आता ही 1:2 इथपर्यंत घेतो थांबले असते, परंतु तुम्ही जर का ऑप्शनचा प्रीमियमचा चार्ट जर का ओपन केला तर तुम्ही थांबू शकत नाही इथं. लक्षात घ्या, तुम्ही इथं जर का एंट्री केली, तुमचा एसएल जर का इथं लागलेला असेल, हा पुलबॅकला तर तुम्ही थांबलेच नसते इथल्या पुलबॅकला, कारण तो प्रीमियम किती 180 रुपयाला जाऊन परत कितीला आला, तो 150 रुपयाला, 30 रुपयाने प्रीमियम इथं तुमचा कमी झाला. येते का लक्षामध्ये, इथं थांबत नाही आपण, थांबू शकत नाही आपण प्रीमियमच्या चार्टवरती. कारण इथं समजा तुम्हाला जर का 5,000 रुपये प्रॉफिट दिसत असेल, मे बी कदाचित इथं तुमचा प्रॉफिट तो 2,000 आला असेल, 3,000 ऑलरेडी तुमचा प्रॉफिट कमी झाला, सायकोलॉजी डिस्टर्ब होते. आता माझा 5,000 प्रॉफिट होता, आता 2,000 वरती आला आहे. जर 2,000 मी नाही बुक केले तर मग माझी पोझिशन लॉसमध्ये जाऊ शकते. त्याच्यामुळे मी काय करतो, फक्त याला फॉलो करतो, याला फॉलो करत नाही. कारण जर का निफ्टी वाढते किंवा निफ्टी खाली पडते तर तुमचा पुढचा प्रीमियम वाढणारच आहे, यात काही विषय नाही. आता किती पटीने वाढेल ती मुवमेंटवरती डिपेंड आहे, ते आपणही सांगू शकत नाही की किती पटीने तो वाढू शकतो, ती मुवमेंटवर डिपेंड आहे. आता इथं वाढला नाही कारण मुवमेंट स्ट्रॉंग नाही. मुवमेंट स्ट्रॉंग असते तर हा प्रीमियम 200-250ला गेला असता, पण मुवमेंट स्ट्रॉंग नाही ना, त्याला आपण काय करू शकत नाही. PNL बघितला की तुमचं 100% सांगतो, तुमची सायकोलॉजी डिस्टर्ब होते. मी स्वतः या गोष्टी केलेल्या आहेत, मला ऑब्झर्वेशन आहे या गोष्टीचं. त्याच्यामुळे मी एकदा घेतला ना, फक्त इंडेक्सलाच फॉलो करायचं, यालाच बघत बसायचं फक्त काय चालू.
याच्यावरती माझा समजा स्टॉप लॉस इथे हिट झाला, समजा इथे स्टॉप लॉस गेला, इथून प्राइस वर गेली, इथे हिट झाला, डायरेक्ट मी पोझिशन माझी क्लोज करतो. मी इथे एकही सेकंद विचार करत नाही की मार्केट इथून वरून खाली येईल नाही. जर खाली आली तर नवीन ट्रेड भेटला तर नवीन ट्रेड येईल, परंतु हा या पोझिशन मधून मी एक्झिट होईल, मी थांबणार नाही तिथे. कारण लक्षात ठेवा याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही डिसिप्लिन फॉलो करताना मार्केटमध्ये डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. तुमचा एसएल जातो ना प्रॉपर, तुम्ही तिथे तुमची पोझिशन एक्झिटच केली पाहिजे. जर तुम्ही एक्झिट नाही झाला, कधी कधी मार्केट काय करेल बघा, इथं तुम्ही पुढचा ट्रेड घेतलाय बरोबर, इथून थोडंसं वर गेलं, तुम्हाला वाटतं माझा एसएल जातो, गेला, मी इथे एसएल माझा एक्झिट केला, पण काही लोक एक्झिट करत नाहीत. मग काय होतं, थोडंसं वर जाऊन मार्केट परत खाली येतं. मग तुम्हाला काय वाटतं, याला मार्केटमध्ये बरं झालं मी एसएल घेतला नाही, मार्केट माझ्या डायरेक्शनला गेलं, मला प्रॉफिट दिला. हे क्वचित होईल, क्वचित होणार. पण एक दिवस काय होणार मला सांगतो तुम्हाला बघा, तुम्हाला तशीच सवय जर का लागली एसएल न घेण्याची, तर विषय काय होतो, मार्केट ज्यावेळेस इथून वर जायला सुरुवात करतं का, तुम्ही अगोदर काय झालं तुम्हाला माहिती आहे, मार्केट अगोदर मी एसएल घेतला नव्हता, नंतर मला प्रॉफिट झाला होता. आता दुसऱ्या ट्रेडमध्ये पण तशीच कंडिशन बनली ना, तुम्ही ते एसएल घेतच नाही आणि मार्केट काय करतं माहिती आहे, मग असं करत वर जात आणि मग तिथं खूप मोठा लॉस होतो. मग आपण काय म्हणतो, 4 दिवसाचा प्रॉफिट मार्केट माझा एका दिवसामध्ये घेऊन गेला. याला कारण असतं की तुम्ही एसएल फॉलो करत नाही, एसएल फॉलो करत नाही तुम्ही. आणि मार्केटमध्ये सायकोलॉजी आहे, तुम्हाला मार्केट तसं करणार, क्वचित तुम्हाला एका दिवस तुम्हाला तुमच्या डायरेक्शनला मार्केट देणार पण, परंतु एका दिवशी असं होणार की मार्केट तुमचं पूर्ण अखंडचे अखंड घेऊन जाणार, अखंडचे अखंड मार्केट तुमचं घेऊन जाणार. ह्या गोष्टी तुम्ही करू नका. एसएल जातो ना, भले तुम्ही चार्टवरती लावा, ऑप्शनच्या प्रीमियममध्ये लावा, कशावरती लावा, पण मी चार्टवरती लावतो. तर माझी एंट्री जर का इथं असेल, एक्झाम्पल सांगतोय, आणि इथं जर का माझा एसएल असेल, तर मी काही सुद्धा करत नाही. एंट्री घेतल्यानंतर मी काय करतो बघा, पहिला इथं अलर्ट लावून ठेवतो, त्याच्या हायच्या आसपास इथं अलर्ट लावून ठेवतो मी. हा माझा अलर्ट लागला म्हणजे ज्यावेळेस प्राइस जर का इथून वर गेली, अलर्ट भेटला, मी डायरेक्ट माझी पोझिशन एक्झिट करतो. मी एकही सेकंद तिथे विचार करत नाही की बाबा मार्केट परत थोडंसं वर जाऊन खाली येईल बघू, किंवा थोडंसं प्रॉफिटमध्ये आले की बाहेर पडू, किंवा थोडा लॉस कमी झाल्यानंतर बाहेर पडू. ह्या गोष्टी करू नका तुम्ही. एसएल जातोय जाऊ द्या. कारण जर का तुम्हाला माहिती आहे का, तुमचा एसएल इथं आहे ना, सगळ्या लोकांचे इथे एसएल पडलेले आहेत, पुटवाल्यांचे. लक्षात घ्या, मार्केटने जर का इथून वर जायला सुरुवात केली ना, अख्ख्यांची एसएल खाणार आहे मार्केट. येतं का लक्षामध्ये? एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला बघा, एकच सेकंद दाखवतो, लाईव्ह दाखवतो तुम्हाला, एकच सेकंद. आता बघा विषय काय होतो बघा, एसएल हंटिंग कशी होते फक्त लक्षात घ्या तुम्ही. एसएल हंटिंग कशी होते, तर तुम्ही एसएल जर का नाही घेतला तर कशा पद्धतीने काम होतं मार्केटमध्ये ते दाखवायचं मला तुम्हाला. एक्झाम्पल इथं मे बी असेल, ह्या इथं समजा हा एसएल, हा तुमचा एक एसएल होता समजून चला. इथं तुम्ही एंट्री घेतली, समजा बऱ्याच लोकांना इथं कॉल साईडला कुठेतरी एंट्री घेतली असेल, इथून कॉल साईडला एंट्री तुम्ही घेतली, तुम्हाला वाटलं मार्केट इथून वर जाऊ शकतं, घेतली तुम्ही एंट्री. जर सगळ्यांची एसएल इथं पडलेली आहेत बरोबर आहे सगळ्यांना, आणि ही कॅन्डल बघा किती स्ट्रॉंग झाली. जर तुम्ही इथे एक्झिट नाही झाले तर लक्षात घ्या तुमचा एसएल किती मोठा जाऊ शकतो मार्केटमध्ये अशा वेळेस, कारण सगळ्यांचे एसएल पडलेले होते कॉल साईडची इथं. आता कोणी इथे लावली असेल, कोण थोडासा खाली लाव, कारण प्रत्येकाची रिस्क घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोण 1000ची रिस्क घेते, कोण म्हणतं मी 10,000ची रिस्क घेऊ शकतो, कोण म्हणतं मी 50,000ची रिस्क घेऊ शकतो. प्रत्येकाची रिस्क घेण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्याच्यानुसार तो स्टॉप लॉस तर लावत असतो. येतं का लक्षात? मार्केटमध्ये सगळी सायकोलॉजीच आहे भावांनो, सगळी सायकोलॉजी आहे. तुम्ही स्ट्रॅटर्जी फिटर्जी म्हणताना काही सुद्धा नाही मार्केटमध्ये, स्ट्रॅटर्जी वगैरे काही नसते, सगळी सायकोलॉजी. ओके, समजलं? सांगण्याचा उद्देश हाच होता माझा. समजलं? बेरिश मारुबुजो कॅन्डल कशी असते, ब्लॅक मारुबुजो याला बोललं जातं. त्याच्यानंतर बघा ही एक एक्झाम्पल आहे, बघून घ्या फक्त कॅन्डल कशी असते, कशा पद्धतीने रेजिस्टन्सला आहे चांगल्या पद्धती. म्हणजे अगोदर इथून डाऊनफॉल आला होता, इथं पण तुमची बुलिश बेरिश इंगल्फिंग कॅन्डल होती. त्याच्यानंतर बघा जबरदस्त हंटिंग झाली, इथं पण तुमची सेम बेरिश मारुबुजो कॅन्डल होती, बेरिश मारुबुजो कॅन्डल. त्याच्यानंतर बघा कशा भारी पद्धतीने काम केलं आणि इथपर्यंत तुमचं टार्गेट आरामशीर तुम्हाला भेटलेलं आहे. पुढं चला, 3 कॅन्डल आपल्या संपल्या, आता 4थी कॅन्डल बघू. इथपर्यंत काय अडचण आहे का? 3 कॅन्डलमध्ये कोणाला काय अडचण आहे का सांगा. सर माझ्या एक सुधारणा झाली, ती म्हणजे आधी मी ऑप्शन चार्टवरती एंट्री एक्झिट करायचो, पण तुमच्यामुळे मी स्पॉटवरच एंट्री किंवा एक्झिट करतो. ओके, चांगली गोष्ट आहे गणेश भाऊ, आणि तुम्हाला रिझल्ट पण दिसतो दादा, खरं दिसतो रिझल्ट. कारण प्रीमियमच्या चार्टवरती नाही का, तुम्हाला थोडं जरी स्पाइक इंडेक्सवरती मारला तर प्रीमियमचा तुमचा स्टॉप लॉस हंट होतो. त्याच्यामुळे सांगतो की तुम्ही स्टॉप लॉस लावताना चार्टवरती लावा. 2-4 रुपये जास्त जातील, परंतु चार्टवरती स्टॉप लॉस वाचतो तुमचा, भरपूर वेळा वाचतो चार्टवरती तुम्ही स्टॉप लॉस लावला तर. प्रीमियम, कारण जर का तुम्ही एंट्री घेतली मार्केट जर का साईडवे झालं तर तुमचा प्रीमियम मेल्ट होतो, तिथं कमी होतं प्रीमियम. जर का तुम्ही 100 रुपयाला एखादी एंट्री घेतलेली आहे कॉल किंवा पुट साईडला, मार्केट जर का तुमचा व्ह्यू आहे मार्केट बुलिश साईडला जायला, परंतु जर का मार्केट साईडवे झालं अशा पद्धतीने,
तर तुमचा प्रीमियम मेल्ट होता आणि अचानक एक स्पाइक मारला, तुमचा एसएल इथं लागलेला असतो कुठं, इंडेक्सच्या चार्टवरती. पण जर का प्रीमियमच्या इंडेक्समध्ये थोडा जरी असा आला ना तर तुमचा प्रीमियममध्ये एसएल जातो, पण इथं रिअलमध्ये एसएल गेला नसतो तुमचा. मग इथून काय करतं मार्केट परत वर जातं. म्हणून मी काय करतो, इंडेक्सच्या चार्टवरती एसएल लावण्याचा जास्त प्रयत्न करतो. तुम्हाला ते जमत असेल तर तुम्हीही करू शकता. मला ज्या गोष्टी जमतात, कारण मी जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्यानुसार मी माझा एसएल ठेवतो. बाकी तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला एसएल कसा ठेवायचा आहे. ओके. आता ती चौथी कॅन्डल बघा. चौथी कॅन्डल आहे 3 ब्लॅक शोल्डर. याला काऊ पण बोललं जातं. काऊ म्हणजे काय, कावळा बोललं जातं याला. ओके. स्ट्रॉंग बेरिश ट्रेंड म्हणजे काय, हा प्रकार काय असतो, बेरिश कॅन्डल असतो. जर खूप, कारण लगातार 3 कॅन्डल असतात. मी आता बघत आहे सर, बट मला पहिल्यापासून शिकायचं असेल तर तुमचे व्हिडिओ प्लेलिस्ट आहे का अँड कुठून बघायला पाहिजे तुमचे व्हिडिओ? दादा नवीन असत तर आपल्या लाईव्हवरती जावा, चॅनलच्या ह्याच्यामध्ये जावा, लाईव्हवरती तुम्हाला सगळे व्हिडिओ पडलेले दिसते. स्टेप बाय स्टेप डे 1, डे 2, डे 3 असं टाकलेलं आहे आपण. आज आपला डे 17वा आहे, 17 डे आहे आज. तुम्ही बघू शकता विशाल सर जाऊन. सर धन अकाउंट लिंक टेलिग्रामवर सेंड करा प्लीज. ओके विनोद भाऊ, करतो. सर बपर किती तुमच्या, रणजित सर तुमच्यावर डिपेंड आहे. थोडासा 1-2 पॉईंटचा तरी बपर ठेवा मध्ये. गावठी ट्रेडर लाईफ काय म्हणतात, हो सर असंच होतं. येस दादा असंच होतं, कारण ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहे. 5-6 वर्षात ह्या गोष्टी मी अनुभवून घेतलेल्या आहेत की मार्केटमध्ये असंच बनतं. ओके. याच्यामध्ये बघा स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल असते, कारण लगातार 3 कॅन्डल बनलेले असतात. 3 कॅन्डल लगातार रेड कॅन्डल बनलेले असतात, त्याच्यामुळे एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बोललं जातं त्याला. विशाल सर थँक्यू. ओके ओके भाऊ, काय अडचण नाही. सर एंजल वनमध्ये अलर्ट लाईन चार्टवर लागत नाही. लागते गणेश सर, लागते. मी दाखवतो तुम्हाला. जसं आपलं एंजल वनचा होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो, किंवा आता थोड्या वेळाने पण दाखवतो. आपल्या टेलिग्रामवरती मी टाकून देईल, तुम्हाला दाखवतो अलर्ट कसा लावायचा. त्याच्यावरती तुम्ही अलर्ट लावू शकता, मोबाईलवरती लावू शकता. असं नाही की तुमच्याकडे लॅपटॉपच पाहिजे, तुम्ही मोबाईलवरती अलर्ट लावू शकता. मोबाईलवरती लावून दाखवतो तुम्हाला अलर्ट. स्टॉकमध्ये लावून दाखवतो, याच्यामध्ये पण लावून दाखवतो, आपल्या इंडेक्सच्या चार्टवरती पण लावून दाखवतो. आपल्या टेलिग्रामवरती मी तुम्हाला दाखवतो, स्क्रीनशॉट काढून पाठवतो तुम्हाला. ओके. नसेल जॉईन झालं तर गणेश सर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. काय अडचण असेल तुम्ही टेलिग्रामवरती बिंदास्त विचारा, पर्सनली मेसेज करा, तुम्हाला लगेच रिप्लाय भेटून जाईल माझ्याकडे. काही अडचण नाही. मला वाटतं मी बी कदाचित काल कोणाची तर ग्रोची काहीतरी पोझिशन अडकली होती, त्यांची पेमेंट आलं नव्हतं. त्यांनी नंतर मेसेज केला की सर मायनसमध्ये झालं होतं त्यांचं, 40,000 रुपये म्हणजे त्यांच्या अकाउंटला होते काहीतरी, आणि त्यांनी काहीतरी इंट्राडे केलं स्टॉकमध्ये काय कशाच तरी, आणि नंतर ते मायनस काहीतरी 43 दिसायला लागलं. याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की मायनसमध्ये कसं काय अकाउंट अचानक गेलं, तर त्यांना सांगितलं सेटलमेंटला कधी कधी हे होतं, लेट होतं, टेक्निकल इश्यू असू शकतात. सकाळी त्यांना बरोबर त्यांचे पैसे दिसून दिले, म्हणजे आले त्यांचे, काही प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे असं काय अडचण असतील तर तुम्ही बिंदास्त टेलिग्रामवरती मला पर्सनली विचारा, मी तुम्हाला 100% कमेंट देईल. काही अडचण नाही, बिंदास्त विचारा, एका भावासारखे तुम्ही विचारू शकता, काही अडचण नाही. बघा स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल असते ही, सलग 3 लाल कॅन्डल असतात. प्रत्येक कॅन्डलच्या मागच्या पेक्षा खाली क्लोजिंग असते, म्हणजे जी क्लोजिंग होणार ती प्रत्येक कॅन्डलची खाली क्लोजिंग होणार. क्लोजिंग कॅन्डल खाली असते. ओके. अप ट्रेंड नंतर होते, कन्सोलिडेशन होतं आणि नंतर मार्केटमध्ये सेलिंगला सुरुवात होते. स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर असतं, ट्रेंड कंटिन्यू दर्शवतं. किंवा जर का मार्केटमध्ये एकतर अगोदर बाईंग आली असेल, एकतर प्रॉफिट बुकिंग होणार, किंवा इथून ट्रेंड सेलिंग साईडला सुरुवात होऊ शकते. काय म्हणणं यांचं सर, इंडेक्स चार्टवर एसएल कसा लावायचा? एसएल म्हणजे तुमचा एसएल लागला नाही, फक्त अलर्ट लागतो तिथं. अलर्ट लावण्याच्या पद्धती आपण शिकलेलो आहे. तुम्ही जर का कामामध्ये असाल, तुम्ही कुठं गाडीवर आहे किंवा ऑफिसमध्ये काम करताय, तर तुम्हाला जर का वेळ नसेल कंटिन्यू चार्ट बघत बसायला, आता मला सांगा मी ऑफिसमध्ये, मला कंटिन्यू चार्ट बघत बसायची गरज वेळ नसेल, तर मी काय करू शकतो, अलर्ट लावून ठेवू शकतो. बाबा मला एंट्री कुठं करायची, हा मला एंट्री याच्या हायच्या वर ब्रेक झाला, मला एंट्रीचा प्लॅन बनवायचा. तर मग तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला चार्ट जो बघत बसले त्याची गोष्ट वेगळी, परंतु जर का तुम्हाला बघायला वेळ नसेल मार्केटला, तर तुम्ही काय करावं लागेल, तुम्हाला अलर्ट लावून ठेवावं लागतील. आणि अलर्ट ही सिस्टम खूप भारी सगळ्या ब्रोकरने दिलेली आहे. आता सगळे ब्रोकर देतात अलर्ट सिस्टम. येते का लक्षात? समजा तुम्हाला असा प्लॅन बनवायचा की हा लो ब्रेक झाल्यानंतर मला पुढच्या साईडला एंट्री घ्यायची, तर इथं अलर्ट लावून ठेवा मग त्याचा. किंवा इथं हा हाय ब्रेक झाल्यावर मला कॉल साईडला एंट्री घ्यायची, तिथं अलर्ट लावून ठेवा. तुमचा जो प्लॅन असेल तो ज्यावेळेस मार्केट या लेवलला येईल किंवा इथं टच होईल, इथं तुम्हाला अलर्ट मेसेज येऊन जाईल की इथं तुम्ही काय प्लॅन केला होता तुम्ही ठरवायचं. मग मला पुट साईडला जायचं का इथं कॉल साईडला जायचं, काय माझा प्लॅन होता, का टार्गेट होतं माझं, का हा एसएल होता, हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे तुमचं काय नियोजन असेल त्याच्यानुसार आहे ते. ओके, समजलं?
बघा 3 ब्लॅक शोल्डर बघा कशा पद्धती असतात. अगोदर अप ट्रेंड असतो, त्याच्यानंतर असे 3 कॅन्डल बनतात आणि हे सेलिंगला सुरुवात होते या कॅन्डलमध्ये. बघून घ्या कॅन्डल, कारण आपण शिकलेलो ऑलरेडी बुलिश कॅन्डल सारखे असतात, फक्त हे डाऊन ट्रेंडसाठी रेड कॅन्डल असतात. त्याच्यामध्ये ग्रीन असतात, त्याच्यामध्ये रेड असतात. हे बघा अगोदर असे बाईंग आलेली असते, त्याच्यानंतर 3 कॅन्डल बनलेले असतात. लो ब्रेक झाला, एंट्री हायच्या वरती येस आहे. ओके. आता याच्यामध्ये मला सर याच्यामध्ये कॅन्डल कोणती बनते मला सांगू शकेल का? हे 3 कॅन्डल जर का तुम्ही एकत्र केल्या 15 मिनिटाची लावली तर कोणती कॅन्डल बनू शकते? ही एकच कॅन्डल मी 3 मिनिटाची लावली, सॉरी 15 मिनिटाची लावली, तर कोणती कॅन्डल बनू शकते? मला सांगू शकाल का कोण इथं? ही तुमची ओपनिंग आहे, ही ओपन आहे तुमची आणि क्लोजिंग इथं आहे. आता एवढं सांगतो मी, त्याच्यावरून सांगा मला ही कॅन्डल कोणती बनेल. ओपन वर आहे, इथं ओपन आहे, इथं क्लोजिंग आहे. कोणती कॅन्डल बनेल? सर मग आपण स्वतः पोझिशन एक्झिट करायची ऑप्शन मिळतो. येस दादा, कारण ते ऑटोमॅटिक होणार नाही. सॉरी मॅडम, ते ऑटोमॅटिक एक्झिट होणार नाही. ते तुम्हाला स्वतः जाऊन, फक्त तुम्हाला अलर्ट येतो, मेसेज येतो तुम्हाला. मेसेज कसा येतो तुम्हाला लाईव्ह वरती पण दाखवलेलं मी, कसा मेसेज येतो तो, नोटिफिकेशन कशी येते बघा. ओपनिंग तुमची वर आहे आणि क्लोजिंग खाली आहे, म्हणजे प्राइस ओपन इथं झाली परंतु क्लोजिंग खाली आहे. कॅन्डल कोणती बनेल? ही ब्लॅक मारू नाही, ओपन वर आहे बघा. कॅन्डल इथं ओपन झाली तुमची, इथून खाली क्लोजिंग इथं दिली कॅन्डलने. इन्व्हर्टेड हॅमर टाईपच याला बोललं जातं. याला डोजी, आज डोजीचा प्रकार आहे, माहिती आहे कोणता डोजीचा प्रकार आहे? कोणता डोजीचा प्रकार आहे? अशी कॅन्डल असते ही, अशी कॅन्डल, याला कोणती डोजी बोलले जातं माहिती आहे कोणाला? डोजीचाच प्रकार आहे हा एक. इन्व्हर्टेड हॅमर थोडं त्याच्या टाईप सारखा दिसतो, कारण ओपन वर आहे, इथं क्लोज खाली आहे. मला सांगा नंतर तुम्ही कमेंटमध्ये. उलट हॅमर, ओके ओके, भरपूर सारे कमेंट यायला लागल्यात. बघून घ्या, अशी कॅन्डल कुठं बनली ना, त्याला 15 मिनिटांमध्ये लावून बघा कोणती कॅन्डल बनते. ते मारूबुजू बनत नाही कॅन्डल. बघा एंट्री बघा, तिसऱ्या लाल कॅन्डल क्लोज नंतर एंट्री, म्हणजे तिसरी जी कॅन्डल बनणार. आपण बघितले 3 कॅन्डल असतात अशा, बरोबर आहे, ह्या अशा 3 कॅन्डल येतात रेड. तिसऱ्या कॅन्डल नंतर क्लोजिंग नंतर आपण सेल साईडची पोझिशन करतो. एस एल पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती, जी पहिली कॅन्डल असणार जिथून बनायला सुरुवात झाली त्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपण एस एल ठेवतो. त्याच्यामध्ये टार्गेट पण सेमच, तेच टार्गेट आपलं वारंवार जे ठरलेलं आहे त्यानुसार, रिस्टू रिवॉर्ड निष्ठू किंवा स्टॉप लॉसच्या दुप्पट तुमचं टार्गेट पाहिजे, जेवढं तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यानुसार. रिस्टू रिवॉर्ड जो तुम्ही ठेवलेला आहे, सेकंड टार्गेट तुम्ही घेऊ शकता जिथून अगोदर बाईंग आली होती त्या बाईंगपासून तुम्ही तिथपर्यंत टार्गेट घेऊ शकता, म्हणजे खालचा जो येणारा सपोर्ट आहे, कारण आपण डाऊन साईडचा प्लॅन बनवतो, खाली कुठला असणार आहे? मग सपोर्ट असणार आहे. ते सपोर्ट तुम्ही टार्गेट घेऊ शकता. तिसरं टार्गेट तुम्ही घेऊ शकता ट्रेलिंग एस एलचा वापर करून, म्हणजे जशी जशी प्राइस खाली जाईल तसा तसा एस एल आपल्याला ट्रेल करायचा असतो, शिफ्ट करायचा असतो. प्रॉफिट त्याला बोललं जातं, प्रॉफिट मॅक्झिमाइज किंवा प्रॉफिटला प्रोटेक्ट करणं. ओके, प्रॉफिटला प्रोटेक्ट करणं याला बोललं जातं. एक्झाम्पल बघून घ्या. हे बघा, अशी कॅन्डल दिसते तुम्हाला काहीतरी. बघा टार्गेट एस एल बघा कुठं आहे, एंट्री बघा कुठं आहे, एस एल बघा कुठं ठेवलेला आहे आणि टार्गेट बघा कुठं आहे. ओके, सलग 3 कॅन्डल आहेत का? तर आहेत. अगोदर अप ट्रेंड होता, इथं बाहेर थकल्यासारखे दिसले, सेलरने एंट्री मारल्या इथं. ओके, पुढचं बघून घेऊ चला. हे बघा इथं पण सेम, हा रेजिस्टन्स होता तुमचा अगोदर, कारण प्राइस इथं भरपूर वेळ झाला टाइमपास करते, म्हणजे हा तुमचा रेजिस्टन्स आहे. आणि इथं तुमचा एक चांगला पॅटर्न पण बनला होता आणि ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट पण झाला. अजून काय गोष्ट पाहिजे तुम्हाला? इथं इथं तुमची अशी ट्रेंड लाईन येत होती बघा, अशी. इथं येणं ब्रेकआउट दिला आणि इथं 3 रेड कॅन्डल बनल्या. अशा पद्धतीने काम तुम्ही करू शकत होता. तर पुढचं नेक्स्ट स्लाइड बघा. हे बघा सेम तिथं पण. आता हा फिलिप्स कंपनीचा चार्ट आहे हा, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये 3 कॅन्डल, सेम बाईंग सेलिंग,
लो ब्रेक झाला एंट्री, हायच्या वरती एसएल. सोपं आहे, एकदा समजलं ना तुम्हाला कन्सेप्ट काय, त्याच्यामुळे जास्त वेळ आता लागत नाही. ओके, समजलं एसएल कुठे ठेवायचा, हा तुमचा एसएल इथं हायच्या वरती, इथला तुमचं एंट्री प्राइस, आणि हे कमीत कमी हे टार्गेट, कारण हा इथून बाईंग आली होती ना पहिली, हा सपोर्ट झाला तुमचा इथपर्यंत तरी टार्गेट. ओके, समजलं, क्लिअर आहे का? क्लिअर आहे. 4 कॅन्डल तुमच्या झालेले आहेत. काय अडचण असेल तर तुम्ही आता विचारू शकता, कोणाला काय अडचण असेल तर. ओके, जर क्लास तुम्हाला खरंच चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा मित्रांना, आणि सबस्क्राईब करायला भावानं विसरू नका, कारण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये कुणीही शिकणार नाही. पेड क्लासेसमध्ये पण तुम्हाला या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. तर आपण कंडिशन पण सांगतोय, काय सांगतोय, सगळ्या गोष्टी सांगतोय, सायकोलॉजी पण शिकवते त्याच्यामध्ये. तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, या गोष्टीचंही तुम्हाला नॉलेज देतोय. जर काय अडचण असेल, वाटत असेल तुम्हाला, तर बिनधास्त विचारू शकता. आता विचारा, किंवा नसेल तर टेलिग्रामवरती विचारा, किंवा पर्सनली मेसेज करा. जर का तुम्हाला टेलिग्रामवरती ग्रुपवरती विचार वाटत नसेल तर पर्सनली मेसेज करू शकता, तरी तुम्हाला रिप्लाय 100% भेटणार. जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा, लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच लर्निंग तुम्हाला इथून पुढेही भेटणार आहे. 60 दिवस आपण सोबत आहे, 60 ते 70 दिवस. ओके, विचारा, चला काय अडचण असेल तर. या चार्टमध्ये 3 कॅन्डल असल्यामुळे स्टॉप लॉस मोठा होतो. यस, स्टॉप लॉस मोठा होणार तुमचा, स्टॉप लॉस मोठा होतो. त्यामुळे ही कॅन्डल्स जास्त लोक यूज करत नाहीत. कुठली कॅन्डल, ह्या कॅन्डलमध्ये स्टॉप लॉस मोठा होतो तुमचा. परंतु तुम्ही जर का नीट बघितले तर तुमची जी पहिली कॅन्डल असते ना, तीच तुम्हाला एक मारुबुजू टाईप दिसून जाते. मारुबुजू टाईपच कॅन्डल दिसते तुम्हाला, पहिली कॅन्डलच. एक ती जर का व्यवस्थित तुम्ही कॅन्डल बघितली, जर मारुबुजू असेल ना, हा बघा, ही बघा, ही तुमचं मारुबुजू टाईपच तुम्हाला कॅन्डल, पहिलीच कॅन्डल दिसते. इथंच तुमची एंट्री होते. मारुबुजू तुम्ही जर का व्यवस्थित तिला ऑब्झर्व केलं तर, आणि इथंच तुमचा एसएल होतं. याबद्दल सांगा. आज 10:30ला पीसीआर 152 होता, जवळपास तिथूनच सेलिंग आली. मी तुम्हाला सांगितलं ना, पीसीआर 1.5च्या वर गेला तर समजून जायचं निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, किंवा इंडेक्समध्ये. फक्त पीसीआर मी तेवढ्यासाठी त्याचा यूज करतो. आज बघा पीसीआर किती होता, मला वाटतं कुणीतरी परत मेसेज केला होता की पीसीआर ज्यावेळेस मार्केट या लेवलला गेलं ना, इथं होतं ना मार्केट, त्यावेळेस पीसीआर 1.50च्या प्लस होता. म्हणजे मार्केटमध्ये ओव्हर बाईंग झालेली आहे, आणि ही तुम्हाला सेलिंग थोडीशी बघायला भेटली इथं. पीसीआर वरती तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, पीसीआर जर का 0.50च्या आसपास गेला तर समजून जायचं मार्केटमध्ये ओव्हर सेलिंग झालेलं आहे, मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते. ओव्हरबॉट ओव्हर सोल्ड त्याला बोललं जातं. म्हणजे जर का अगोदर जर का मार्केटमध्ये खूप मोठी बाईंग आली तर एक तर प्रॉफिट बुकिंग होऊ शकते तिथं, आणि परत ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. ओके, समजलं. एकदा आजचा क्लास रिमाइंडर करा की करा, मी आता आलो आहे. रिमाइंड दादा तुम्ही बघून घ्या, कारण पूर्ण 4 कॅन्डल आहेत. तुम्हाला आता नंतर सर कालचा क्लास टाकला नाही का सर, डाउनलोड होत नाही. लाईव्हला आहे ना सर, टाकलेला आहे की लाईव्हवरती. गोविंद सर लाईव्हला टाकलेला आहे, लाईव्हवरती टाकलेला आहे 16व्या दिवसाचा क्लास. लाईव्हला बघून घ्या तुम्ही वाटलंच तर. आणि इकडे अपलोड झाला नसेल मे बी अजून व्हिडिओमध्ये, परंतु लाईव्हवरती अपलोड झालेला आहे. ओके सर, मी 9 महिने झाले ट्रेड करतोय, ओनली किती, 2 लाख 20,000. 20,000 एसेल डेली कुठे द्यायचं हे शिकतोय. प्रॉफिट ऑटोमॅटिकली येईल म्हणजे डेली एस करतोय. 20,000 रुपये एसेल दिलाय. काय समजलं नाही ट्रेडिंग अंश, काय तुमचा मेसेज नाही समजला. लाईक करा सर्वांनी, येस दादा सगळ्यांनी लाईक करा एकदा. एक लॉटने ट्रेड करतो, हां एक लॉटने असं बोला ना, एक लॉटने ट्रेड करा, चांगली गोष्ट आहे ट्रेडिंग. अंश भाऊ चांगली गोष्ट आहे, एका लॉटने काम करा. वाटलंच तर पेपर ट्रेडिंग करा, पेपर ट्रेडिंग स्टार्टिंगला करा. जर तुम्ही कोणत्या नवीन सेटअप वगैरे यूज करताय, बघा लक्षात घ्या, तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील. बघा, हा सेटअप वापरा, तो सेटअप वापरा, हे इंडिकेटर ते इंडिकेटर, 2-3 इंडिकेटर मिक्स केले जातात, नंतर सेटअप बनवला जातो. सगळ्या गोष्टी वापरून बघितले भावना. 5-5 इंडिकेटरचं एक कॉम्बिनेशन करून सुद्धा बघितलेलं आहे मार्केटमध्ये, तीही गोष्ट काम करत नाही ॲट ए टाइम. ओके, त्याच्यामुळं जर तुम्ही यूज करताय, समजा तुम्हाला एखादा सेटअप चांगला वाटलाच कोणाचा, तर तुम्ही काय करा, सगळ्यात पहिल्यांदा पेपर ट्रेडिंग करा.
तुम्हाला जर का वाटतं पेपर ट्रेडिंगमध्ये खरंच हा सेटअप युजफुल आहे, 2-3 महिने पेपर ट्रेडिंग करा, चांगली पेपर ट्रेडिंग करा किंवा बॅक टेस्टिंग तरी करा. बॅक टेस्टिंग नसेल जमत फॉरवर्ड टेस्टिंग करा, म्हणजे पेपर ट्रेडिंग करा. जर तुम्हाला वाटला की बाबा त्याचा सेटअप चांगला काम करतोय तर बिनधास्त त्या सेटअपवरती काम करा, अन्यथा करू नका. कारण रिअल पैशाला कुठलाही सेटअप तुम्ही अचानक कुठला तरी सेटअप शिकून येत आहे यूट्यूबवरती, लाईव्हवरती कुठेही सेटअप बघताय आणि अचानक डायरेक्टली तुमच्या रिअल पैशावर तुम्ही त्याला आजमावायला जाताय, तर लक्षात ठेवा तुम्ही खूप मोठी चुकी करताय. सगळ्यात मोठी चुकी करताय तुम्ही. तर ती चुकी तुम्ही करू नका. सगळ्यात प्रथम त्याची बॅक टेस्टिंग करा किंवा पेपर ट्रेडिंग करा, त्याच्यानंतर रिअल पैशाने चाला. ओके. पीसीआर बद्दल ऑब्झर्वेशन खूप छान आहे सर तुमचं, ग्रेट. ओके, धन्यवाद दादा. पीसीआर मध्ये मी जास्त गोष्टी बघत नाही, फक्त ओव्हरबॉट आहे का ओव्हरसोल्ड आहे एवढंच बघायचं, जास्त डोकं लावायचं नाही. पीसीआर मी तुम्हाला सांगितलं, बऱ्याच लोकांना पीसीआर म्हणजे काय वाटतं माहिती का, मार्केटमध्ये पीसीआर मार्केटवर चालतं किंवा पीसीआर नुसार मार्केट चालतं. असं नाही मारा दादानो, असं नाही मार्केटमध्ये, लक्षात घ्या. आता तुमचा पीसीआर मला सांगा 0.70 आहे, आपण काय म्हणतो पीसीआर म्हणजे सेलर जास्त आहेत. पण मला सांगा 0.70 पीसीआर आहे, मान्य आहे मला, परंतु तो 0.90 कधी होईल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये बाईंग येईल त्यावेळेसच होईल ना. ज्यावेळेस पीसीआर 0.90 कधी होईल, त्यावेळेस त्याच्यामध्ये बाईंग येईल त्यावेळेसच होईल. आज पीसीआर तुमचा किती होता माहिती आहे, मॉर्निंगला 1.40 होता, म्हणजे तुम्ही काय बोलता बुलिश पीसीआर आहे, मार्केटमध्ये सेलिंग का आली. आता पीसीआर किती जाऊन बघा, सकाळी पीसीआर मला वाटतं मे बी 1.52 होता, मी इथं आसपास कोणते मगाशी पण टाकलं श्री सरांनी, इथं बघितलं त्यावेळेस 1.52 होता. आता तुमचा पीसीआर बघून घ्या तुम्ही किती आहे, किती 1.9 आहे. किती पीसीआर इथं बघा किती आहे तुमचा पीसीआर, निफ्टीचा 1.9 आहे. कारण याचं कारण काय झालं, सेलिंग आल्यामुळे तुमचा पीसीआर कमी झाला. मग कमी कधी होणार आहे पीसीआर, सेलिंग आल्यानंतर. वाढणारे कधी, बाईंग आल्यानंतर. म्हणजे 0.70 तुमचा पीसीआर आहे, तो 0.90 कधी होईल, ज्यावेळेस मार्केटमध्ये बाईंग येईल त्यावेळेस तुमचा पीसीआर 0.90 होईल. आणि ज्यावेळेस तुमचा पीसीआर 0.90 असेल, जर का त्याला 0.70 ला यायचं असेल पीसीआरला, तर त्याच्यामध्ये सेलिंग यावी लागेल. त्यामुळे पीसीआरला तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका, माझं हे सांगणं. मी शिकवणार तुम्हाला पीसीआर वगैरे सगळ्या गोष्टी, परंतु मी ज्या गोष्टी जास्त फॉलो करतो, फक्त त्याच्यामध्ये एकच बघतो की ओव्हरसोल्ड आहे का ओव्हरबॉट आहे. आज मार्केटमध्ये ओव्हरसोल्ड होता, सॉरी ओव्हरबॉट होता, कारण मार्केटमध्ये ऑलरेडी बाईंग आलेली आहे, गॅप अप ओपनिंग आहे. 1.52 वर पीसीआर गेला म्हणजे मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होणार, हे कन्फर्म आहे. आणि ही तुमची प्रॉफिट बुकिंगच होती, ही प्रॉफिट बुकिंगच होती. येते का लक्षात. पीसीआर काय आहे, पुट कॉल रेशो त्याला बोललं जातात. पुट म्हणजे काय, पुटच्या पोझिशन. कॉल म्हणजे काय, कॉलच्या पोझिशन. रेशो म्हणजे काय, जसं आपण रेशो घेतो रिस्क टू रिवॉर्ड रेशो, तशा टाईपमध्ये. म्हणजे पुटला भागिले कॉल करायचं, तुमचा रेशो निघून जातो. आता हे तुम्हाला जर का मॅन्युअली काढायचं असेल तर मॅन्युअली पण दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही पुट कॉल रेशो काढू शकता. एनएससीच्या वेबसाईटवरती जावा, तुम्हाला ऑप्शन चेन भेटून जाईल. एक सेकंद. एनएससीच्या वेबसाईटवर गेला तुम्हाला ऑप्शन चेन भेटून जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही पुट कॉल रेशो तुमच्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तुम्हाला जर का दिसत नसेल पुट कॉल रेशो, तर तुम्ही स्वतः एनएससीच्या वेबसाईटवरती जाऊन पण काढू शकता. एक सेकंद, मी एनएससीची वेबसाईट ओपन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एनएससीच्या वेबसाईटवरती कशा पद्धतीने पुट कॉल रेशो काढला जातो. इथं धनवरती ऑलरेडी ते तुम्हाला गोष्टी भेटून जातात, परंतु काही ब्रोकर देत नाहीत तुम्हाला, पुट कॉल रेशो तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला पुट कॉल रेशो तिथं दिसून येत नाही, पण धनवरती तुम्हाला दिसून येतो. पुट कॉल रेशो म्हणजे पुट आणि कॉलचा रेशो असतो. ओके. लाईव्हचा पण डाउनलोड होत नाही. लाईव्हचा डाउनलोड नका करू दादा, लाईव्ह बघा ना. मग डाउनलोड मे बी होत नसेल कदाचित, लाईव्ह बघा तुम्ही वाटलंच तर. पीसीआर जर जास्त असेल तर मग सेलिंग साईडला जायचं ना, जायचं, परंतु जास्त नाही जायचं. कारण ट्रेंड जर का अप असेल, जर का मार्केटचा ट्रेंड बुलिश असेल, तर लक्षात ठेवा जास्त डाऊन साईडला जाऊ नका, कारण ट्रेंड अप आहे, लक्षात घ्या. पीसीआर जरी पण 1.50 च्या आसपास गेला तरी पण ही प्रॉफिट बुकिंग येणार आहे, म्हणजे पुल बॅक येऊ शकतो. कारण ज्या लोकांनी खाली बाईंगच्या पोझिशन बनवलेले असतात ती लोक तिथं एक्झिट करण्याचं, कारण त्यांना प्रॉफिट चांगला होत असतोय. पीसीआर वाढला कधी, 1.5 कधी झाला, कारण ज्यावेळेस मार्केटमध्ये ओव्हर बाईंग झाली त्यावेळेस पीसीआर 1.5 झाला तुमचा. येते का लक्षामध्ये. मग या लोक कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करते, मग त्या प्रॉफिट बुकिंगचा फायदा आपण सेल साईडला घेऊ शकतो, पुट बाय करून घेऊ शकतो. येते का लक्षात. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काम केलं जातं.
सर प्लीज पीसीआर एक्सप्लेन करा. ओके, पीसीआर एक्सप्लेन करा. हे ओपन होत नाहीये, काय प्रॉब्लेम आला काय माहिती. NSCची वेबसाईट, लिगल वेबसाईटला आपण बघतो पण ती ओपन होत नाही साहेब आत्ता तरी. काहीतरी ऑप्शन चेंज व्हायला पाहिजे, ओपन होत नाही पण ऑप्शन चेंज ओपन. ठीक आहे, असू द्या. नंतर कधीतरी मी आज वाटलं तर उद्याच्या क्लासला मी सांगेल त्या गोष्टी समजावून तुम्हाला. पीसीआर कसा हे करायचा तो काय नसतं, पुट कॉल रेशो असतो. कारण ते आता ओपन होत नाही NSCची वेबसाईट. हे बघा होतच नाहीये, लोडिंग येते त्याला. जर तुमच्यामध्ये होत असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. तिथे पुट कॉल रेशो दोन्ही साईडला पुट आणि कॉलचं भागिले करायचं त्याला. ओआय डाटा असतो तो, ओआयचा. लक्षात घ्या, ओआय डाटा असतो तुमचा. ओपन इंटरेस्ट त्याला बोललं जातं. किती कॉन्ट्रॅक्ट ओपन पडलेले आहेत त्याचा डाटा असतो. आता सध्या ते ओपन होत नाहीये, प्रॉब्लेम येतो काहीतरी NSCचा. जाऊ द्या, ठीक आहे, असू द्या. तुम्ही बघून घ्या वाटलंच तर काय असतो तो. ठीक आहे, समजलं आजचा सेशन. काय अडचण आहे का कोणाला? तर एंजल वनला पीसीआर शो होत नाही का? मी बी नसेल कदाचित. बरेपैकी ब्रोकर देतात, काही ब्रोकर देत नाहीत. मी त्याच्यामुळे धनवरती हे केलेलं आहे, कारण धनवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी जागेवरती भेटतात. मला सगळ्या गोष्टी जागेवरती भेटतात. इथे तुम्हाला पीसीआर भेटतो, बॅक टेस्टिंग भेटतं, इथे स्कॅल्पर मोड आहे तुमचा, सगळ्या गोष्टी भेटतात. हे बघा इथं सुपर स्कॅल्पर, सुपर मोड आहे, स्कॅल्पर मोड आहे, ट्रेडचा प्लॅन तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर तुम्ही रिप्ले ऑप्शन करू शकता. तुम्हाला एखादा समजा या चार्टला रिप्ले बघायचा आहे, तुम्ही याला रिप्ले पण करू शकता. रिप्ले सुद्धा होतो चार्ट, अख्खा चार्ट तुमचा रिप्लेस होतो. म्हणजे रिप्ले ऑप्शनमध्ये जातात. समजा तुम्हाला रिप्ले करायचा आहे, मला इथून पाठीमागून रिप्ले बघा. आता हा किती तारीख आहे? 25 ऑगस्ट. 25 ऑगस्टपासून तुम्हाला समजा वाटतं की याच्यामध्ये मला नको ह्या पुढचा पॅटर्न, तर नाही आहे बघा. बघा 25 ऑगस्टपासून तो चार्ट कॅन्सल झाला पुढचा. तुम्ही याच्यामध्ये बाय सेल करू शकता. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिस तुम्ही याच्यामध्ये करू शकता अशा पद्धतीने. आता समजा तुम्ही इथं तुम्ही टाइम फ्रेम लावू शकता. तुम्हाला किती मिनिटाची, किती सेकंदात एक कॅन्डल बनलेली पाहिजे. समजा एका सेकंदाला एक कॅन्डल पाहिजे. इथे प्ले करा, रिप्ले ऑप्शन आला. इथे तुम्हाला समजा बाय करायचं, समजा तुम्हाला सेल साईडला जायचं, तर तुम्ही इथे समजा इथे लॉट साईज टाका, मला किती लॉट घ्यायचे किंवा किती क्वांटिटी घ्यायची. समजा तुम्ही म्हणले मला 25-25च्या 2 लॉट घ्यायचे, सॉरी 75चा एक लॉट घ्यायचा, निफ्टीचा आहे ना, 75चा एक लॉट घ्यायचा, घेऊ शकता. आता इथे तुम्ही त्याला सेल करा, कारण तुम्हाला वाटतं की इथून हा खाली जाऊ शकतो, तुम्ही सेल करू शकता इथं. हे बघा अशा पद्धतीने इथं तुम्हाला प्रॉफिट वगैरे दिसून जातो. इथं तुमचा प्रॉफिट लॉस तुम्हाला इथे दिसून येतो की त्या पोझिशनमध्ये किती प्रॉफिट चालू आहे, किती लॉस चालू आहे तुमचा. हे पेपर ट्रेडिंग आहे. हे बघा अशा पद्धतीने. समजा तुम्ही एसएल कुठं वर ठेवला असेल, तुमचा एसएल इथं कुठं असेल, तुम्ही एसएल पण ठेवू शकता याच्यामध्ये, स्टॉप लॉस वगैरे अशा पद्धतीने करू शकता तुम्ही काम. म्हणजे हे कसं, एक तुम्हाला बॅक टेस्टिंग आहे. बॅक टेस्टिंग कोणत्याही स्टॉकमध्ये पण काम होतं, असं नाही की फक्त ऑप्शनमध्येच होतं, स्टॉकमध्ये पण तुम्ही काम करू शकता. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही इथं ओपन करताना जो चार्ट ओपन करणार तोच तुमचा रिप्ले ऑप्शन होणार. समजा हा मी बंद करतो आता रिप्ले ऑप्शन. आता समजा तुम्ही इथं एखादा स्टॉक ओपन केला, समजा कुठला स्टॉक ओपन केला, समजा HDFC बँकचा स्टॉक तुम्ही इथं ओपन केला. आता तुम्ही याला समजा डेलीवरती बघितलं, जी टाइम फ्रेम तुम्ही इथं बघणार तीच टाइम फ्रेम तुम्हाला बॅक टेस्टिंगमध्ये पण दिसणार. आता मी समजा ही डेली टाइम फ्रेम केली, एक सेकंड, हे समजा माझी डेली टाइम फ्रेम आहे, बरोबर आहे. आता मला बॅक टेस्टिंग डेली टाइम फ्रेमवरती करायचं, तर तुम्ही इथं रिप्ले ऑप्शन करा, लगेच नवीन स्लाइड ओपन होईल. त्याच्यामध्ये जी टाइम फ्रेम तुम्ही इथं चॉईस केली किंवा जे इंडिकेटर तुम्ही इथं लावणार ना, तेच इंडिकेटर तुम्हाला तिकडे पण दिसणार. म्हणजे तुम्ही या चार्टवरती जसे सेटिंग करणार तसे रिप्लेच्या चार्टवरती तुम्हाला सेटिंग बघायला भेटणार. बघा आता हे डेली झाली, इथं दिसते का तुम्हाला? हे बघा डेली टाइम फ्रेम झाली. मग इथे तुम्हाला जशी पाहिजे तशी बॅक टेस्टिंग करा. कुठून तुम्हाला चार्ट नकोय, समजा तुम्हाला वाटतं की मला इथून चार्ट नकोय, हा इथून चार्ट नकोय, तुम्ही इथून चार्ट त्याला गायब करू शकता. ओके, अशा पद्धतीने. हे बघा आता तुम्हाला इथून प्लॅन करायचं, काय करायचं, बाईंग सेलिंगचा प्लॅन करायचा, तर तुम्ही याला बॅक टेस्टिंग करू शकता. तुम्हाला वाटते बाबा इथं मला हा ब्रेकआउट झाल्यानंतर मी बाईंग साईडला यायला जाणार आहे, किंवा हा ब्रेकआउट झाल्यावर तुम्ही बाईंग साईडला जाणार, तुम्ही बाईंगचा इथं प्लॅन, इथं डब्ल्यू पॅटर्न तुमचा बनतोय असा काहीतरी, असा प्लॅन बनताय तुम्ही. डब्ल्यू पॅटर्न आपण शिकणार आहे उद्या परवा. ओके, समजा तुमचा इथं बाईंगचा प्लॅन असेल कुठं ब्रेकआउटवरती अप साईडला, तर अशा पद्धतीने तुम्ही इथं प्लॅन करू शकता. आता इथं ब्रेकआउट झाला, बरोबर आहे, डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट झाला, तुम्हाला वाटलं इथं मला बाय करायचं, किती शेअर्स बाय करायचे, मला 500 शेअर्स बाय करायचे. ओके, मी 500 शेअर्स इथं बाय केले. एसएल कुठे लावला तुम्ही असं लावू शकता. इथं माझी एंट्री आहे, इथं माझा एसएल मला याच्या खाली ठेवायचा आहे, आणि माझं टार्गेट समजा मे बी या लेवलपर्यंत, या रेजिस्टन्सपर्यंत माझं टार्गेट आहे, या रेजिस्टन्सपर्यंत मी टार्गेट घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. मस्त आहे ॲप ही, मला छान वाटली ॲप. हे बघा आता इथे तुम्हाला बघा प्रॉफिट लॉस या साईडला दिसतो तुम्हाला. हे बघा इथे प्रॉफिट लॉस तुम्हाला दिसून जातो, दिसला.
म्हणजे अशा पद्धतीने काम होतं इथं बघा. दिसलं आता डायरेक्ट गॅप अप ओपन झाला हा इथं, डायरेक्ट गॅप अप ओपन झाला आणि तिथं प्राइसने काय केलं, जवळपास आपल्या टार्गेटच्या जवळपास गेली. टार्गेट आपलं हिट झालं इथं, दिसलं. इथं तुम्ही तुमची पोझिशन क्लोज करा. आता परत चालू करा त्याला, तुम्हाला परत कुठे नवीन दिसते का बघा, कुठे एंट्री भेटते का बघा, किती वर गेला तो बघा. आता तुम्हाला वाटलं इथं परत मला पुढचा प्लॅन बनवायचा आहे, इथं तुम्हाला परत हे लेवल काढून टाका, परत तुम्हाला इथून परत पुढचा प्लॅन बनवायचा, समजा सेलिंग साईडचा प्लॅन बनवायचा तुमचा, समजून चाला की तुमचा असा काहीतरी सेलिंग साईडचा प्लॅन आहे, माझा इथं एस एल लागलेला आहे, मग इथं परत सेम सेल करा त्याला. ते बघा अशा पद्धतीने सेम परत तुमच्या सेलिंग साईडचा प्लॅन लागून गेले इथं, दिसला. म्हणजे हे असं काम करतंय, लक्षात घ्या तुम्ही, हे अशा गोष्टी इथं काम होतात आहे. तुम्हाला बॅक टेस्टिंग स्वतः तुम्ही करू शकता, तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही, कोणती ॲपची गरज पडणार नाही, किंवा कुठलेही प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यायची गरज पडणार नाही याच्यामध्ये. हे काय प्रमोशन वगैरे नाही भावानो, कारण आपल्याला प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, हे प्रमोशन वगैरे नाही. मी अजूनपर्यंत आता कोणालाही लिंक माझी शेअर केली नाही, असं नाही की माझ्या अकाउंट थ्रू तुम्ही ओपन करा, लिंक पाठवतो आणि अकाउंट ओपन करा, असं अजिबात केलेलं नाही. फक्त हे तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. तुम्ही स्वतः प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा, असं नाही की कुणाकडे माझ्याकडनंच करा, मी असं बोलणारही नाही तुम्हाला. तुम्हाला योग्य वाटत असेल तर करा, अन्यथा नाही केले तरी चालेल. पण तुम्हाला ही खूप ह्याच्यामध्ये भारी भारी फीचर्स वाटले या धनमध्ये. ओके बघा किती भारी पद्धतीने काम होतंय. आणि इथं बघा हे आता तुम्हाला इथं का कॅन्डल, इथं काय एंट्री घेतली, मारो उजं कॅन्डल आहे, इथं का लक्षामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने एक काम होतं याच्यामध्ये. आता तुम्हाला वाटलं तुम्हाला सगळं क्लोज करायचं आहे, तर इथं तुम्ही फक्त क्लोज करा, इथं तुम्हाला तुमचं सगळं दिसून येतं, तुमचा रिस्क रिवॉर्ड किती आहे, तुम्ही टोटल किती ट्रेड केले, त्याच्यामध्ये किती ट्रेड तुम्ही विन झाला, टोटल नेट पीएनएल तुमचा किती झाला. हे ओरिजिनल नाही, फक्त पेपर ट्रेडिंग आहे, येते लक्षामध्ये, हे पेपर ट्रेडिंग आहे. कुठल्या याच्यामध्ये तुम्ही केलं, कोणत्या स्टॉकमध्ये तुम्ही काम केलं, हे पण तुम्हाला इथे दिसून येतं. त्याच्यानंतर तुमचा परफॉर्मन्स तुम्ही काढू शकता. हे बघा याच्यामध्ये टोटल तुमचं 860 रुपये तुमचा प्रॉफिट झाला, हे ग्रॉस प्रॉफिट वगैरे असतं. त्याच्यानंतर बघा ॲव्हरेज लॉंग साईडला, म्हणजे बाईंग साईडला तुम्ही किती प्रॉफिट केला. बाईंग साईडला आपला पहिला ट्रेड झाला, त्याच्यामध्ये आपण 27,000 कमवले, आणि दुसरा जो शॉर्ट पोझिशन म्हणजे सेलिंग साईडची पोझिशन घेतली होती, त्याच्यामध्ये आपण 8,500 रुपये कमवले. म्हणजे हे तुम्हाला इथे दिसून येतं टोटल किती ट्रेड झाले, किती विन झाले. आपण दोन्ही ट्रेड आपले विन झाले, कारण आपण दोन्ही प्रॉफिट म्हणजे पोझिशन आपल्या क्लोज केले. सक्सेस रेट किती आहे टोटली, तर सक्सेस रेट तुम्हाला दिसून येतो, तुमची म्हणजे ॲक्युरेसी किती आहे ते तुम्हाला समजतं इथं. येतं लक्षात, ॲक्युरेसी तुम्हाला इथं समजते. हे अशा पद्धतीने काम होतं. आणि इथं तुम्हाला जर का बघायचं असेल, तुमची इथे लिस्ट पण तुम्हाला दिसते. काय लिस्ट दिसते इथं बघा, ट्रेडची लिस्ट. इथं बघा तुम्ही किती वाजता बाय केला हे पण तुम्हाला दिसतं. म्हणजे आत्ताचा नाही दाखवत, हा कितीच्या टाइम फ्रेम, ती कॅन्डल कितीची होती, 9:15च्या कॅन्डलला तुम्ही बाय केला होता, 9:15च्या कॅन्डलला आपण बाय केलं होतं, ना बाईंग ऑर्डर. एक्झिट कितीच्या कॅन्डलला केलं, तर 9:15च्याच कॅन्डलला एक्झिट झाला. कितीची बाईंग होती आपली 884, एक्झिट कितीचा होता 929 रुपयाचा. हे गोष्टी आहेत भावांनो, हे तुम्हाला कुठल्याही ॲपमध्ये बघायला भेटत नाही, कोणत्याही ब्रोकरमध्ये तुम्हाला हे फंक्शन बघायला भेटत नाही. तर मी माझे जवळपास 3 ते 4 अकाउंट आहेत डीमॅट अकाउंट, झिरोदा आहे, एंजल वन आहे, धन आहे, अपस्टॉक आहे. परंतु मला हे फीचर्स याच्यामध्ये खूप छान वाटलं, चांगल्या पद्धतीने काम होतं. किती क्वांटिटी उचलली होती, किती शेअर्स आपण बाय केले होते. त्याच्यानंतर सेल साईडला सेम शॉर्ट साईडचा बघा ट्रेड किती झाले, एक झाला, हा दुसरा झाला, इथं आपण बाईंग केली, इथे एक्झिट झालो. दुसरा ट्रेड आपला काय झाला, सेल साईजचा झाला. शॉर्ट म्हणजे काय, सेल साईजचा दुसरा ट्रेड झाला. त्याच्यामध्ये काय केलं आपण 961 रुपयाला सेल केला आणि 944ला बाय केला, म्हणजे बाय करून त्याला बाहेर पडलो आपण त्यातनं. 500च याच्यामध्ये पण क्वांटिटी होत्या, शेअर्स होते. याच्यामध्ये प्रॉफिट झाला आपल्याला 8,500 रुपयाचा, याच्यामध्ये 27,000, म्हणजे असं मिळून टोटल आपला प्रॉफिट झाला 35,000चा. येते का लक्षामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने याच्यामध्ये काम होतं सगळं. तुम्ही ओव्हरऑल तुम्ही स्वतःचं बघू शकता. स्टॉकमध्ये काम करा, इंडेक्समध्ये करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅक टेस्टिंग करायची आहे इंडियन मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये करू शकता. समजतंय का. फक्त तुम्ही जी टाइम फ्रेम इथं सिलेक्ट करणार, आता समजा मी याच्यामध्ये 15 मिनिटाची टाइम फ्रेम सिलेक्ट केली, आता तुम्ही जर का याला रिप्ले करायला गेला तर हा 15 मिनिटामध्येच रिप्ले होणार. हे बघा रिप्ले करायला गेला की नवीन स्लाइड ओपन होते, परत सेम 15 मिनिटामध्येच ओपन. तुम्हाला कारण इंट्राडेमध्ये जर का बघायचं, इंट्राडेमध्ये अशा पद्धतीने होतं. आता तुम्ही म्हणले इथून मला हा पुढचा चार्ट नको, तर हा 15 मिनिटाचा चार्ट झाला. तुम्ही याच्यामध्ये जर का टाइम फ्रेम चेंज करायला गेला तर जाणार नाही, तो टाइम फ्रेम तुमची चेंज होणार नाही, लगेच एक्झिट करून जाईल तो तुम्हाला.
एक्झिट करून देणार तुम्हाला. येतं का लक्षामध्ये? म्हणजे जी टाइम फ्रेम तुम्ही चॉईस केलेली आहे तीच टाइम फ्रेम तुम्हाला याच्यावरती बघावी लागेल. मग परत तुम्हाला टाइम फ्रेम चेंज केली, परत रिप्ले ऑप्शन, परत पाठीमागनं तुम्हाला परत फिरशी हे करावं लागेल, रिप्ले करावं लागेल अशा पद्धतीने. ओके, म्हणजे असं काम होतं याच्यामध्ये. सर हे कोणतं टूल वापरता स्टॉप लॉस लावायला? स्टॉप लॉसला ही लॉंग पोझिशन आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवला ना दादा, की हे चार्ट कसा यूज करायचा, चार्टमध्ये कोणकोणते फंक्शन असतात, कसा स्टॉप लॉस टार्गेट लावायचा. तुम्हाला वाटतं की तुम्हाला लॉंग शॉर्ट पोझिशन बनवायची अशा पद्धतीने, तर तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता. टार्गेट इथपर्यंत घ्यायचं आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला लागून जातं, तुम्ही ऑटोमॅटिक एक्झिट होणार नाही, फक्त तुम्हाला दिसतं तिथं तशा पद्धतीनं. हे ग्रीन म्हणजे आपल्या फेवरमध्ये मार्केट चाललेलं आहे, जर काय रेडमध्ये चाललं तर मार्केट आपल्या रिव्हर्स चाललेलं आहे, हे त्याच्यामध्ये दिसून येतं तशा गोष्टी. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुमच्या पोझिशन एक्झिट होणार नाही, तुम्हाला स्वतःला पोझिशन एक्झिट करावे लागतात. ओके, समजलं? काय अडचण असेल तर टेलिग्रामवरती विचारा किंवा उद्या वाटलं तर क्लासला तुम्ही विचारू शकता. चांगलं आहे, बघा तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करा. मला तर बेस्ट वाटलं हे ॲप, बाकी तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, चला भेटू उद्याच्याला. काय असेल तर टेलिग्रामवरती टाकेल. क्लासचं उद्याचं काय असेल नियोजन वगैरे काय आहे ते उद्या मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती अपडेट करेन. चला, टेक केअर, बाय. आज संध्याकाळी क्लास नसेल, कारण आज संध्याकाळचा क्लास आपण आत्ताच घेतलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल, कोणी नवीन आता लेटेस्ट जॉईन झाला असेल, तर तुम्ही नंतर हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही बघून घ्या. ओके, समजते? चला, गुड नाईट. सॉरी, गुड नाईट. टेक केअर, बाय.